नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे। मला या गोष्टीची जाणीव आहे की राज्यसेवेची पूर्वपरीक्षा देणारे अनेक विद्यार्थी माझ्या या व्हिडिओची नक्की मनापासून वाट पाहत असणार। सो त्यामुळे हा मी व्हिडिओ बनवलेला आहे। व्हिडिओ बनवण्यामागचं कारण फक्त कट ऑफ सांगणे किंवा कट ऑफ किती येऊ शकतो ह्याचं प्रेडिक्शन करणे हा नसून तुम्हाला डिसिजन घेता आलं पाहिजे। आलं लक्षात स्पर्धा परीक्षेमध्ये की मला मेन्सची तयारी करायची आहे, कंबाईनवर शिफ्ट व्हायचं आहे की नवीन पॅटर्ननुसार तयारी करायची आहे, बरोबर। मग आता त्याच्यासाठी कोणी काय केलं पाहिजे याच्यावर पण मी एक वेगळं लेक्चर लवकरच बनवतो पहा। परंतु आजचं लेक्चर जे आहे हे डिसिजन तुम्हाला घेता आलं पाहिजे, कारण डिसिजन घेण्यात तुम्ही जर लेट केलं तर तुम्हाला आगामी काळात पण फटका बसू शकतो। लक्षामध्ये किंवा अनेक जण असतात मार्क्स त्यांना आलेले असतात चांगले, पण ते संभ्रमात 3 महिने काढतात जवळपास, आणि जेव्हा फटकन रिझल्ट लागतो तेव्हा 40 दिवस शिल्लक राहिलेले असतात मेन्ससाठी। सो त्याच्यामुळे असं त्यांच्या बाबतीत काही घडू नये। मग कोणी मस्तपैकी अभ्यासाला लागलं पाहिजे डेडिकेटेडली, बरोबर। कोणी कंबाईनवर शिफ्ट झालं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी, किंवा कोणी नवीन पॅटर्नमध्ये शिफ्ट झालं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येण्यासाठी मी आजचा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी बनवतो आहे। आता याच्यामध्ये पहा मी तुम्हाला सांगतो एक थोडंसं कट ऑफ कशा पद्धतीनं हे होतं म्हणजे डिसाईड होतो हे खूप इन शॉर्ट मी सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला। आता बघा मागच्या वर्षी जे आहे तो कट ऑफ कशा पद्धतीनं लागला ते एकदा मी थोडंसं नॅरेट करतो तुम्हाला। बघा मागच्या वर्षी जागा 295 होत्या, पेपरची काठिण्य पातळी जी आहे मागच्या वर्षी, बरोबर, त्यानुसार कट ऑफ लागला होता 108, आणि तो 108च्या तितक्यात लागेल। आलं लक्षामध्ये, म्हणजे हे जवळपास वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसनी सांगितलेलं पण होतं, कारण मॅक्झिमम मुलांचे मार्क जे आहे हे 105 ते 108, तेव्हा पण 130 120 140 पाडणारे खूप सारे पोरं होते मार्केटमध्ये, पण ते लोक मेरिट डिसाईड करत नसतात, किंवा 80 90 घेणारे पण मेरिट डिसाईड करत नसतात। आलं लक्षामध्ये, मेरिट डिसाईड करत असतात मॅक्झिमम चंक जो आहे तो किती मार्क होल्ड करतो, तो 105 ते 110च्या दरम्यान होता मॅक्झिमम चंक जो आहे। सो त्याच्यावरून आपल्याला लक्षात येत होतं की बाबा कुठेतरी इथंच मेरिट सेट होणार 107 108 मार्कापर्यंत, बरोबर। सो त्याच पद्धतीनं या वर्षी लक्षात घ्या काही गोष्टी अशा आहेत ज्या मेरिट वाढवणाऱ्या आहेत आणि काही गोष्टी अशा आहेत ज्या मेरिट कमी करणाऱ्या आहेत। सो मेरिट कमी करणाऱ्या किंवा कट ऑफ खाली का बरं येऊ शकतो, सो त्याचं पहिलं कारण म्हणजे सो त्या जागा, म्हणजे या वर्षीच्या जागा, आणि कट ऑफ ज्या आहे तो जास्त का बरं जाऊ शकतो, वाढू का बरं शकतो, ते म्हणजे यावर्षी असणाऱ्या पेपरची काठिण्य पातळी आणि मुलांचा असणारा अभ्यास। आता इथं हा फॅक्टर घेतला नाही आपण, मुलांचा अभ्यास इथं घेतला। सो याचं महत्त्वाचं कारण आहे एक्झाम जवळपास 1 वर्ष पोस्टपोन झाली, त्याच्यामुळे पोरांनी काय केलं, भरपूरदा असं व्हायचं एक्झामच्या आधी जाऊ दे एन्शियंट मिडेवल ऑप्शनला टाकू, न्यूमरिकल्स ऑप्शनला टाकू, हे ऑप्शनला टाकू, ते ऑप्शनला टाकू, असं करून मुलं काय करायचे, स्वतःच्या हाताने 5-10 मार्काचं 15 मार्काचं नुकसान करून घ्यायचे। यावर्षी तसं नाही आहे। लक्षात, जशी जशी परीक्षा पोस्टपोन होत गेली त्यांनी प्रत्येक गोष्टीवर काम केलेलं आहे। सो त्याच्यामुळे यावर्षी मुलांचा अभ्यास पण तगडा होता। आणि दुसरं, पेपर, आता खूप जण म्हणतात की प्रत्येकाचे स्वतःचे ओपिनियन असतात, माझं ओपिनियन हे आहे की मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीचा पेपर हा सोप्या कॅटेगरीतला होता। आता खूप जण म्हणतात ट्रिकी होता, मी सगळ्यांचे विचार त्यांचा आदर करतो, मनापासून आदर करतो। काही लोक म्हणतील ट्रिकी होता, काही लोक म्हणतील नाही नाही सर मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी कठीण होता, तिथं गेल्यावर परिस्थिती वेगळी होती। मी सगळ्यांच्या मतांचा आदर करतो, नो डाऊट। मला काय वाटते मी ते तुम्हाला सांगतोय की या वर्षीचा पेपर हा मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये बऱ्यापैकी सोपा होता। जर आपण काठिण्य पातळीच्या 5 लेवल जर आपण म्हटलं, 5 म्हणजे एक्स्ट्रीम अवघड, तर मागच्या वर्षीचा पेपर हा 4थ्या स्टेजमध्ये होता जवळपास, तर या वर्षीचा पेपर 3ऱ्या स्टेजमध्ये होता। लक्षात, 1 स्टेज खाली होता। सो या गोष्टी, 2 गोष्टी अशा आहेत ज्या तुमचा कट ऑफ वाढवू शकतात। मग ह्या सगळ्या जागांचा विचार केला, इथं लमसम 300 जागा होत्या येतं लक्षात, आणि इथं लमसम आपण म्हणू 425 जागा आहेत। सो या गोष्टींचा म्हणजे जवळपास 100 125 जागा जवळपास यावर्षी वाढलेल्या आहेत। सो ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर काठिण्य पातळी आणि मुलांचा अभ्यास, तर कट ऑफ हा कुठंतरी 110 ते 115 सो याच्या दरम्यान सेट व्हायला पाहिजे। कुणासाठी सेट व्हायला पाहिजे, तर ओपन आणि ओबीसी मेल कॅटेगरीतले जे मुलं आहेत 110 ते 115च्या दरम्यान कुठेतरी तो सेट व्हायला पाहिजे। आलं लक्षामध्ये, 114 113 112 111 115 किंवा 110, सो या दरम्यान कुठेतरी तो सेट व्हायला पाहिजे। आलं लक्षात। मग आता तुम्ही त्याच्यानुसार डिसिजन घ्या, बरोबर। सो मी म्हणजे तुम्हाला एक मनापासून सांगतो पहा, मार्केटमध्ये अनेक लोक कट ऑफचं प्रेडिक्शन करतात, सर्वांचा मनापासून आदर आहे, पण अनेक लोक यासाठी प्रेडिक्शन करतात मुद्दामून कमी मार्क सांगायचे जेणेकरून त्यांची
त्यांची एक तर सिंपती गेन होते, आलं लक्षामध्ये, एक तर सिंपती गेन होते किंवा मग दुसरं त्यांचं एक तर स्वतःचे कोर्सेस त्यांना ह्याच्यामध्ये विकायचे असतात. सो हा हेतू ठेवून ते कट ऑफ सांगत असतात. त्यांना विद्यार्थ्यांची काही घेणं देणं नसते, विद्यार्थ्यांच्या पैशावरती त्यांचा डोळा असतो. बरोबर, मी पहिल्या दिवशीपासून कट ऑफ सांगताना आणि पेपर झाल्यानंतर शिव्या खात आलेला माणूस आहे विद्यार्थ्यांच्या. बरोबर, एवढा कट ऑफ असते का, काही पण सांगतो हा माणूस, आणि बरोबर तेवढा कट ऑफ लागलेला पण आहे. एक वर्षी तर असं होतं की मी म्हटलं 238 ते 40च्या दरम्यान कट ऑफ लागू शकतो, जेव्हा सीसॅटचे पण मार्क कन्सिडर व्हायचे, ते बरोबर 238 वर लागला होता. म्हणजे एवढं ॲक्युरेट कोणीच सांगितलं नव्हतं महाराष्ट्रामध्ये. आता तुम्ही म्हणणार तुमच्याकडे काय जादू आहे का, किंवा तुम्ही भविष्य वगैरे पहा, असं काहीच नाही आहे. सो जे अनुभव आहे आत्तापर्यंत परीक्षेचे, पेपरची काठिण्य पातळी, ॲनालिसिस, त्यानुसार मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न करतो. आलं लक्षामध्ये, यात तुम्हाला दुखावणे हा पण हेतू नाही आहे. म्हणजे आता कदाचित असं असू शकते की मार्केटमध्ये लोकांनी जे तुम्हाला कट ऑफ सांगितलेले आहे त्यापेक्षा हा कट ऑफ नक्कीच जास्त असू शकतो किंवा कमी पण असू शकतो, शक्यता नाकारत नाही आहे मी फक्त एवढं करतो विद्यार्थी मित्रांनो, मला जे वाटते ते सांगतोय. मी हा पण दावा करत नाही आहे की पहिल्या कीनुसार हाच कट ऑफ असणार आहे. कदाचित कट ऑफ याच्यापेक्षा जास्त पण लागू शकतो किंवा कट ऑफ याच्यापेक्षा कमी पण लागू शकतो. पण विद्यार्थ्यांनी मला जे कॉम्पेल केलं, मी मधात 1-2 वर्ष कट ऑफ सांगण्याला ब्रेक लावला होता. विद्यार्थी विनाकारण नाराज होतात, ते विनाकारण ओपिनियन बनवतात. कधी कधी आपला कट ऑफ सांगताना गडबड पण होऊ शकते, त्याच्यामध्ये एवढं कॉन्फिडन्स असणं गरजेचं नाही. मधात मी 1-2 वर्ष सांगणं बंद केलं होतं. विद्यार्थ्यांनी यावर्षी एवढे कॉल लावले अकॅडमीमध्ये की बाबा आमचं शेवटचं वर्ष आहे, सागर सर याच्यावरती बोला. आता प्रत्येक विद्यार्थ्याशी तर मी बोलू शकत नाही. झुंडच्या झुंड पुण्यामध्ये येत आहेत अकॅडमीमध्ये, म्हणजे 8-8, 10-10 पोरांचे चमू अकॅडमीमध्ये येत आहेत. बरोबर, सो त्याच्यामुळं एवढ्या सगळ्या मुलांना रोज बोलणे, माझी पूर्ण दुपार त्याच्यात चाललेली आहे, ते शक्य नाही आहे. म्हणून मी आता पूर्ण महाराष्ट्राला ॲड्रेस करण्यासाठी त्या ठिकाणी सांगतोय की मला काय वाटतंय त्याच्याबद्दल. तर 110 ते 115च्या मधात कुठेतरी लागायला पाहिजे. सर मग मागच्या वर्षीपेक्षा जास्त का बरं सांगितलं, तेव्हा की जागा या जास्त आहे, कट ऑफ कमी लागायला पाहिजे जास्त जागा असल्यामुळं. कारण नाही म्हटलं तरी आयोग जवळपास 7,000 ते 7,500 विद्यार्थी मेन्ससाठी सिलेक्ट करणार आहे. यावर्षी कमी होते मेन्स देणारे पोरं. बरोबर, सो 5,000च्या अराउंड होते, यावेळेस 7,000 ते 7,500 विद्यार्थी देणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहे, पण हे 2 फॅक्टर खूप डिसिजिव्ह ठरले. म्हणजे यावर्षी काठिण्य पातळी आणि मुलांचा अभ्यास. असं होत नसते, पण पोट्ट्यांचे 68, 70, 66 प्रश्न बरोबर आले, येतं लक्षामध्ये. सो त्याच्यामुळे झालेलं असं आहे की ऑबियस आहे, मग त्यानुसार कट ऑफ पण त्या ठिकाणी ॲडजस्ट व्हायला पाहिजे. सो हा एक भाग झाला. आता यावर्षी NTC, NTD, EWS, आलं लक्षात, या लोकांचे पण कट ऑफ जे आहे ते 108च लागले होते. मग याही वर्षी फक्त EWSचं थोडंसं उचनीच होऊ शकते, कारण यावर्षी मराठा समुदायाच्या बाबतीमध्ये फार जास्त संभ्रमाची स्थिती आहे. अनेकांना OBCचं सर्टिफिकेट आहे, SCBCचं पण आहे आणि EWS पण आहे, आणि काही ओपन कॅटेगरीमध्ये पण आहे ज्यांच्याकडे EWS नाही. सो ते विखुरला गेलाय मराठा समाज. आणि EWS मधल्या 10 पैकी 7 जागा ज्या आहे, ज्या ओपन कॅटेगरीतले मुलं EWS मध्ये जे इकॉनॉमिकल विकर सेक्शन, हे मोस्ट ऑफ द टाइम 6 ते 7 जागा हे नॉर्मली मराठा समुदायातले मुलं होल्ड करायचे. पण आता त्यातले मुलं बाहेर पडले आज OBC किंवा SCBC म्हणून. बरोबर, स्पेशल बॅकवर्ड क्लासेस म्हणून ते थोडेसे बाहेर पडलेले आहेत SCBC म्हणून. तर त्याच्यामुळे EWSचा कट ऑफ यावर्षी खाली होऊ शकतो अशा संभावना आहेत, कारण इथून बाहेर पडल्यामुळं. काहीच सांगता येत नाही ह्या 3 कम्युनिटीच्या बद्दल. बरं का, ह्याच्याबद्दल आपण जास्त भाष्य करू शकत नाही. बरोबर, वाढणार तर नाही याच्यापेक्षा, पण कमी होण्याच्या शक्यता जास्त आहे ह्या 3 कम्युनिटीसाठी, कारण मराठा समुदायातले विद्यार्थी विभागला गेलेले आहेत म्हणून. आता मुलींचं कसं सर, मुलींचा कट ऑफ कसा लागणार, तर लक्षात घ्या 108 जर मुलांसाठी होता त्या वर्षी, तर मुलींचा कट ऑफ कुठेतरी 100-102च्या तितक्यात लागला होता. म्हणजे मुलांपेक्षा 7-8 मार्कांनी मुलींचा कट ऑफ कमी लागतो. तर याही वर्षी शक्यता जास्त आहे की मुलींचा कट ऑफ हा मुलांपेक्षा जवळपास 8 ते 9 मार्कांनी जवळपास कमी लागायला पाहिजे मुलींचा कट ऑफ. बरोबर, आता शेड्यूल कास्ट कम्युनिटी मधले मुलं असतील, शेड्यूल कास्ट कम्युनिटीतल्या मुलांचा 5 ते 6 मार्कांनी जवळपास कट ऑफ कमी लागतो. इथं मायनस लिहितो पहा मी. जे ओपन OBC आणि इतर कॅटेगरीतल्या मुली आहेत, ओपन OBC कॅटेगरीतल्या ज्या मुली आहेत त्यांचा 8 ते 9 मार्कांनी मुलांपेक्षा कमी लागतो कट ऑफ. याही वर्षी तसंच होणार आहे. SC कॅटेगरीतले जे मुलं आहेत लक्षात, त्यांचा 5 ते 6 मार्कांनी कमी कट ऑफ लागत असतो, आणि मुली ज्या आहेत त्यांचा मुलांपेक्षा 5-6 मार्कांनी कमी लागतो. म्हणजे याच्यापेक्षा जवळपास आपण म्हणू शकतो की SC कॅटेगरीमधल्या ज्या फिमेल्स आहेत जवळपास 12 ते 14 मार्कांनी याच्यापेक्षा कट ऑफ कमी लागायला पाहिजे फिमेल. म्हणजे त्या 100-102च्या तितक्यात त्यांचा कट ऑफ लागायला पाहिजे, किंवा म्हणू शकतो आपण 100च्या जवळपास कट ऑफ लागायला पाहिजे शेड्यूल कास्ट कम्युनिटीतल्या मुलींचा.
मुलांचा जो आहे हा कट ऑफ कुठेतरी 107 108च्या तितक्यात लागायला पाहिजे. म्हणजे तसा जर विचार केला आपण तर कमी जास्त पण होऊ शकतो त्या पद्धतीनं. या प्रकारे जे शेड्यूल ट्राईब्स कम्युनिटीतले मुलं आहे त्यांचा बऱ्यापैकी कट ऑफ कमी लागत असतो मुलांचा पण. आणि मुलीचा असेल तर मला असं वाटते अराउंड 90 ज्यांना मार्क आहे 90 92 वगैरे, सो त्यांनी मेन्सची तयारी करायला हरकत नाही शेड्यूल ट्राईब्स कम्युनिटीतल्या. आणि मुलं जे आहेत त्यांचा 100 अराउंड असेल तर त्यांनी पण मेन्सची तयारी करायला काही हरकत नाही आहे. आता भरपूर कम्युनिटीज आहे, NTA NTB NTC VJ वगैरे वगैरे. ह्या सगळ्या कम्युनिटीनी तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला एक लँडमार्क सांगितलेला आहे. प्रत्येक कम्युनिटीसाठी मी कट ऑफ सांगत बसणार नाही. एक लँडमार्क सांगितलेला आहे. मागच्या वर्षी कशा पद्धतीनं लागला तसं तुम्ही ह्याला ॲडजस्ट करून डिसाईड करून लगेच डिसिजन घेऊ शकता प्रिपरेशनचं मेन्सचं. आलं लक्षामध्ये. आता नेक्स्ट त्याच्यामध्ये पार्ट आहे जो पार्ट ऑफ डिस्कशन आहे तो म्हणजे आता मेन्सची तयारी कशी करायची किंवा त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. तर मी फळ्यावरती ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे. मी 1 बाय 1 तुम्हाला समजावून सांगतो की मेन्सची स्ट्रॅटेजी कशा पद्धतीनं बनवायची. त्यानंतर आणखी एक भरपूर मुलांचं मला म्हणणं होतं की तुम्ही ह्या वेळेस आम्हाला शेवटचा अटेम्प्ट आहे तर सर गाईड केलं पाहिजे. आता एवढा मोठा सिलेबस माझ्या एकट्याकडून कव्हर करणं पॉसिबल होणार नाही मला, म्हणून मी काय केलेलं आहे बघा, एक टीम, म्हणजे मी असं काही त्याच्यात अधिकृत घोषणा केलेली नाही आहे पण मी एक टीम बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यात मराठी इंग्लिश सहसा ऑब्जेक्टिव्ह जर सोडला आपण, मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह त्याच्यात नाही घ्यायचा विचार चालला आहे माझा. मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह जर सोडलं, बाकी सब्जेक्टिव्ह कव्हर करू आपण त्याच्यामध्ये, तर हे सगळे जे विषय आहे सो जे एकदम नवीन प्रिपरेशन करणारे आहे ज्यांना मागमूस नाही आहे एक्झामचा, मी गायडन्स केल्यानंतर सहसा तर बॅचेस कुठल्याच लावायची गरज पडणार नाही. आणि जर पडली तर त्याच्यासाठी मी ही एक बॅच लॉन्च करायच्या विचारात आहे. याच्याबद्दल डिटेल माहिती मी तुम्हाला सांगेल. आणि मेंटरशिप प्रोग्राम जर काही मुलांना हवा असेल की बाबा नाही आम्हाला बॅच वगैरे नाही लावायची, आम्हाला डेली थोडंसं एक फॉलोअप जर दिला आणि आमच्याकडून अभ्यास करून घेतला सागर सर तुमच्या टीमने, तरी आम्ही आनंदी आहोत. सो अशा मुलांसाठी आपण म्हणजे लॉन्च करण्याच्या विचारात आहोत. तसं काही राहिलं की मी लगेच यूट्यूबला येऊन तुम्हाला त्या बॅचेसबद्दल माहिती सांगेल. सो आजचं जे लेक्चर आहे ते आपलं डेडिकेटेड असणार आहे प्लॅनिंगबद्दल. लक्षात, अनेक विद्यार्थी असे आहे ज्यांचे स्कोअर खरंच खूप चांगले आलेले आहे आणि त्यांच्यासाठी पहिलाच अटेम्प्ट होता, म्हणजे यावर्षी त्यांनी पहिलाच अटेम्प्ट दिला आणि खूपच चांगला स्कोअर त्यांनी गेन केला. पण आता मेन्सचं त्यांना काय करावं ह्याचं खूप टेन्शन आलेलं आहे. काही काही मुलं 2-3 वर्षापासून प्रिपेअर करतात पण पहिल्यांदा प्रिलिम्स पास होणार आहे यावर्षी. आणि काही काही जुने विद्यार्थी आहे पण म्हणायला जुने आहे, अभ्यासाच्या बाबतीत नवीन आहे, ते घाबरलेले आहे. सो अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी मी एक बेसिक स्ट्रॅटेजी घेऊन आलेलो आहे की येत्या 5 महिन्यामध्ये, कारण तुम्हाला मेन्ससाठी 5 महिने जवळपास मिळालेले आहे, ह्या 5 महिन्याचं प्लॅनिंग करून कशा पद्धतीने आपण ही एक्झाम तोडू शकतो. सो याच्यासाठी मी हे सगळं घेऊन आलेलो आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला म्हणजे तुम्ही जर सिलेबस पाहिला, म्हणजे हे तर तुमच्यासाठी बायबल आहे आता सध्याच्या पोझिशनमध्ये, किंवा भगवद्गीता आहे किंवा कुराण आहे. सो हे म्हणजे तुम्ही रोज तुमच्याजवळ ही गोष्ट असलीच पाहिजे आता. आणि मी नेहमी बॅचमध्ये एकच गोष्ट म्हणतो की जे मुलं आता ज्यांना क्लिअर झालं आहे की आपल्याला मेन्स द्यायची आहे बरोबर कट ऑफ व्हायल्यानंतर, सो त्यांच्यासाठी 5 महिने म्हणजे अभ्यासाच्या बाबतीतले किंवा आपल्या स्पर्धा परीक्षा विश्वातले हनीमून टाईम असणार आहे. कारण काय आहे की तुम्ही आणि तुमचे पुस्तकं आणि त्याचं रोज ॲनालिसिस न घाबरता न चुकता आपला अभ्यास भला आपण भलं, आपण लकी आहो की आपल्याला मेन्स द्यायला भेटते आहे. अनेक दिग्गजांनी प्रिलिम्स दिली, दुर्दैवाने त्यांचे मार्क्स कमी आले, पण आता आपल्याला मेन्स द्यायला भेटणार आहे. वी आर लकी, ही भावना तुमच्यामध्ये बळावली पाहिजे. अनेक जण हा सिलेबस पाहून डोक्याला हात मारतात, यार ठीक आहे मी प्रिलिम्स पास होणार आहे पण हा सिलेबस एवढा मोठा आहे की साला एक एक टॉपिक प्रिपेअर करायला मला 5-5 दिवस जाऊ शकतात, मग हे 5 महिन्यात कसा कव्हर करायचा एवढा मोठा सिलेबस. तर मी इन जनरल सांगतो तुम्हाला, सिलेबस असं पहिल्यांदा पाहिल्यानंतर राक्षसासारखा वाटतो, पण तुम्ही त्याच्यात घुसल्यानंतर तुम्हाला रिअलाइज होते की असं काहीच नाही आहे. खूप साऱ्या गोष्टी तुमच्या ऑलरेडी शिकलेल्या आहेत आणि एका विषयात दुसरे विषय ओव्हरलॅप होतात. ते कसे होतात, कोणता पोर्शन प्रिपेअर करायचाच नाही आहे मुळात तुम्हाला, परीक्षेत अचानक त्याच्यावरती क्वेश्चन आले तर वेळेवर कसे निपटवू शकतात तुम्ही, ह्या सगळ्या गोष्टीवरती मी भाष्य करणार आहे. मागच्या वर्षी जे विषय तुम्हाला अवघड गेलेले इकॉनॉमिक्सबद्दल त्याबद्दल पण थोडं भाष्य करणार आहे, पण मोस्ट ऑफ द टाइम मी त्याच्यावरती स्पेशल लेक्चर कंडक्ट करेल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला मदत झाली पाहिजे. कारण एवढ्या कमी वेळामध्ये एवढं सगळं सांगणं पॉसिबल नाही आहे. हे मी तुम्हाला इन जनरल स्ट्रॅटेजी बनवून देतोय की तुम्ही कसे चालले पाहिजे जेणेकरून तुम्हाला 100% पोस्ट मिळेल. तुमची जी कॉम्पिटिशन आहे ही तुमच्या आजूबाजूच्या किंवा हे 130 132 किंवा 100
140 मिळवणारे किंवा 120 मिळवणाऱ्या मुलांसोबत नाही आहे. तुमची कॉम्पिटिशन अशा मुलांसोबत आहे मेन्समध्ये की ज्यांनी ऑलरेडी पोस्ट होल्डर आहे, 4-4, 5-5 मेन्स दिलेले आहे, बरोबर, आणि ते यावर्षी टपूनच आहेत. म्हणजे मग अशा मुलांना जर तुम्हाला क्रॉस करायचं आहे तर तुम्ही काय काय केलं पाहिजे, कोणत्या चुका टाळल्या पाहिजे, महत्त्वाचं काय केलं पाहिजे, याच्यापेक्षा काय नाही केलं पाहिजे, हे अनुभवी लोकांकडून शिकणं हे कधीही आपल्याला उपयोगात पडणार. म्हणजे लक्षात. आता तुम्ही म्हणणार सर सागर सर तुम्हाला काय अनुभव आहे का, नवीन विद्यार्थी विचारू शकतात, तुम्ही एखादी एक्झाम क्रॅक केली आहे का, तर मी स्वतः राज्यसेवेच्या 4 मुलाखती दिलेल्या आहेत त्या ठिकाणी. सो त्याच्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगतोय. ज्या माझ्याकडनं चुका झाल्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या अटेम्प्टमध्ये, त्या तुम्हाला करायच्या नाही आहेत बिलकुल, तुमच्याकडून नाही झाल्या पाहिजे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लगेच त्या ठिकाणी फायनली पोस्ट मिळेल. म्हणजे सो आता लक्षात घ्या, तुम्ही याच्यामध्ये आपण काय करतोय, पूर्ण सिलेबसचं 2 गटामध्ये विभाजन करतोय. हे विभाजन फार आवश्यक आहे बरं का. आणि पहिला आहे नॉन कन्व्हेन्शनल सब्जेक्ट आणि दुसरे आहे कन्व्हेन्शनल सब्जेक्ट. नॉन कन्व्हेन्शनल सब्जेक्ट म्हणजे हे असे सब्जेक्ट आहे जे सहसा आपण पूर्वपरीक्षेचा अभ्यास करताना प्रिपेअर केले नव्हते. आलं लक्षामध्ये. आणि कन्व्हेन्शनल सब्जेक्ट म्हणजे असे सब्जेक्ट आहे याच्यामध्ये जो पूर्वपरीक्षेचा अभ्यास करत असताना आपण ह्याचा अभ्यास बऱ्यापैकी केलेला आहे. मग आपण जर ह्या विषयांचं आकलन करण्याचा प्रयत्न केला तर HRD हा 150 मार्काला आहे. टोटल 800 मार्कापैकी 150 मार्क एकट्या HRD ला आहे. पॉलिटी 2 गव्हर्नन्स आणि कायदे 75 मार्काला आहे. GS 2 मधला पॉलिटी सोडला तर हा विषय म्हणजे नॉर्मली आपण 75 मार्क म्हटलेलो आहे, पॉलिटी 2 गव्हर्नन्स कायदे, पण याच्यावरती कधी कधी प्रश्न 90 ते 100 पण येतात. पहा, आलं लक्षामध्ये. म्हणून हा पण एक हेवी आणि बल्की विषय आहे. आपण विषयानुरूप म्हणजे वेटेजनुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि प्रत्येक विषयाचं एक सौंदर्य आणि सुटसुटीतपणा आणि सोपेपणा आहे ते पण आपण आकलित करणार आहोत. विज्ञान आणि तंत्रज्ञान 40 मार्काला आहे, कृषी 30 मार्काला आहे आणि मराठी इंग्रजी सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्हचा जर विचार केला तर 100 ऑब्जेक्टिव्ह आहे. मराठीचे 50, इंग्रजीचे 50 आणि सब्जेक्टिव्ह ज्यात तुम्हाला निबंध लेखन, प्रेसेज रायटिंग आणि त्याच्यानंतर तुमचं 1/3 आपण ज्याला म्हणतो प्रेसेज रायटिंग. सो अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला करायच्या असतात मराठी सब्जेक्टिव्हमध्ये. म्हणजे त्याच्यात तुमचं लिखाण कौशल्य मोस्ट ऑफ द टाइम चेक केलं जातं. म्हणजे सो आणि ट्रान्सलेशन पण त्याच्यामध्ये असते. 3 गोष्टी असतात. ट्रान्सलेशन ते चौकटीत लिहावं लागतात, प्रेसेज रायटिंग म्हणतात त्याला, सारांश लेखन आणि निबंध लेखन हे सब्जेक्टिव्हमध्ये. ते 100 मार्काला असते. 50 मराठी 50 इंग्रजी असं मिळून हा 200 मार्काचा सब्जेक्ट आहे. ह्याची जर टोटल केली तर नॉन कन्व्हेन्शनल सब्जेक्ट जे पूर्व परीक्षेत नाही आहे, फक्त मुख्य परीक्षेत आहे, तर 60% वेटेज जवळपास याच विषयांना आहे. सो जवळपास 500 मार्काचे हेच विषय आहे 800 पैकी आणि उरलेले 300 मार्काला हे विषय आहेत जवळपास. म्हणजे आपण जर वेटेजचा विचार केला, अर्थशास्त्र 110 मार्काला, पॉलिटी जे पूर्व परीक्षेला आपण अभ्यासलेलं आहे ते 75 नका घेऊ तुम्ही, 60 ते 75 घ्या. त्याच्यानंतर इतिहास 60 मार्काला आहे, भूगोल 60 मार्काला आहे. सो असं टोटल जर केलं तर अराउंड 40%. म्हणजे मला म्हणायचं काय आहे, सो 40% सिलेबस जो आहे तो तुमचा ऑलरेडी प्रिलिम्समध्ये कव्हर झालेला आहे. तुम्हाला मेन्ससाठी जो कव्हर करायचा आहे इथून सोपेपणा सुरू झालेला आहे. 60% पोर्शन तुम्हाला चांगल्या पद्धतीने मेन्सला कव्हर करायचा आहे. आणि तुम्हाला काय वाटतं, हा 60% सिलेबस आहे म्हणजे 60% पूर्ण नवीन आहे का सागर सर? नाही, ह्या 60% पैकी पण 20-25% तुमचा पूर्व परीक्षेत तयार झालेला आहे वेगवेगळ्या विषयांमध्ये. त्यावर पण आपल्याला चर्चा करायची आहे. चला, आता आपल्याला सुरुवात कशापासून करायची आहे, तर सुरुवात आपल्याला ह्याच्यापासून करायची आहे. ह्याच्यापासून नाही करायची सुरुवात आपल्याला. याच्यातला एकच विषय आहे जो चॅलेंजिंग आहे आपल्यासाठी, त्याच्यावर पण मी भाष्य करतो तुमच्यासोबत. पण लक्षात घ्या, आपल्याला सुरुवात याच्यापासून करायची आहे. HRD 150 मार्क ह्याच्यापासून आपल्याला सुरुवात करायची. आणि कॉम्बो कसे कसे ठेवायचे, दिवसाचा शेड्यूल कसा असला पाहिजे त्यावर आपण चर्चा करू. बघा, आता सुरुवातीला 20 ते 25 दिवस लक्षात, डेली तुमचा अभ्यास हा 12 ते 14 हनीमून पिरियड आहे, बरोबर. तुम्ही आता बिलकुल, म्हणजे माझी एक विद्यार्थिनी आहे, ती छत्रपती संभाजीनगरची आहे. ती म्हणत होती सर मला मार्गदर्शनाखाली तुमचा अभ्यास करायचा, मी पुण्यात येते. मी तिला एकच म्हटलं, बाई पुण्यात येते मान्य आहे, काका आजारी आहे, मामा आजारी आहे, सणवारा आले, मधात होळी आहे सर घरी, बिलकुल जर जायचं नसेल 5 महिने नातेवाईकांना भेटायचं आहे, आईबाबांना भेटायचं आहे, इथं पुण्यात येऊन भेटायचं. लक्षामध्ये, आजारी जरी पडली तर आईबाबांना इथं काळजी घ्यायला बोलवायचं. अशी जर तयारी असेल तर ये. तू 2 दिवस घरी जाणं म्हणजे नापास होण्याचे चान्सेस वाढले. दिग्गज परीक्षा देत आहेत ज्यांना पेपर डिकोड झालेला आहे, हे लक्षात घ्या. नाहीतर तो एक विद्यार्थी आहे चौगुले नावाचा, प्रमोद चौगुले समथिंग नाव आहे त्याचं, 2-2, 3-3 वर्ष तो पहिला आला महाराष्ट्रात. हे लोक का बरं पहिले येतात, कारण यांना एक्झाम डिकोड झालेली आहे, बरोबर. उत्तर काय मारायचे आहे, उत्तरापर्यंत पोहोचायचं कसं आहे यांना समजलेलं आहे ते. लक्षामध्ये, म्हणजे असं नाही आहे की बाबा ह्यांना नॉलेज खूप आगळं वेगळं आहे, काहीतरी वेगळं केलंय त्या लोकांनी, असं नाही आहे.
ते तुमच्यासारखेच आहे, तुमच्या एवढाच अभ्यास आहे, पण उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं, जे आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन येतात त्या उत्तरापर्यंत पोहोचण्याची टेक्निक त्यांना माहीत झालेली आहे. आपल्याला ती टेक्निकपर्यंत पोहोचायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला कोणकोणते टप्पे आहे, पहिल्यांदा पूर्ण सिलेबस कव्हर करणे, दुसरा टप्पा PYQ अनालिसिस, तिसरा टप्पा लॉजिक्स अँड ट्रिक्स, असं करत करत जायचं आहे. मग त्याच्यात जर तुम्ही 2-3 दिवस गहाळ केले तर म्हणजे तुम्ही जातस्य ही ध्रुवर मृत्यू, म्हणजे मृत्यूच आहे आपला पुढं. ते आहे ना, बाहुबली म्हणतो क्या है मृत्यू, ये 2-3 दिन घर को जाना है मृत्यू, असं म्हणावं लागेल म्हणजे आपल्याला. सो या पिरियडमध्ये तुम्हाला कुठंच जायचं नाही आहे. म्हणजे जे तुम्ही अभ्यासिका निवडाल आणि जो एक लोकेशन तुम्ही निवडाल, सो तिथंच तुम्हाला कन्सिस्टंटली अभ्यास करायचा आहे. तर तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल येईल आणि फायनली तुमचा म्हणजे इंटरव्ह्यूचा कॉल येऊन पण उपयोगाचं नाही आहे जर तुम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानावरती राहायचे. म्हणजे तर माझं जसं व्हायचं मोस्ट ऑफ द टाइम, मी दुसऱ्या किंवा तिसऱ्या म्हणजे 3 लोक हे नॉर्मली सिलेक्शन, ह्या 3 लोक इंटरव्ह्यूसाठी बोलावतात. त्यात जो पहिल्या क्रमांकाचा असतो, ज्याचा मेन्सचा स्कोर लय जबरदस्त असतो, तो 100% सिलेक्ट होणार असतो. इंटरव्ह्यू त्याचं डिसाईड करतो क्लास 1 की क्लास 2. दुसऱ्या रँकचा पोरगा असतो, तोही सिलेक्ट होणार असतो, पण तो क्लास 2 बनणार असतो. जर त्यांना काहीतरी अफलातून केलं इंटरव्ह्यूमध्ये तर तो क्लास 1 बनू शकतो, आणि जर त्यांनी काही उचनीच केली, ॲव्हरेजच्या खाली आला तर तो बाद असतो. आणि तिसरा जो असतो त्याला मिरॅकलच पोस्ट मिळवून देऊ शकते. तर ह्या तिघांमध्ये आपण तिसऱ्या नंबरला नसलो पाहिजे, बरोबर. नाही तर मेन्स दिली, इंटरव्ह्यूचा कॉल आला आणि तिसऱ्या रँकला आहे तर अर्थ नाही आहे त्या तिसऱ्या रँकला असण्याचा. आपण पहिल्या किंवा दुसऱ्या रँकमध्ये राहिलो पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रचंड अभ्यास करायचा आहे. लक्षात जसं आहे ना, आता अनेक विद्यार्थी आहे मला ऐकणारे, सो ते 110 ते 115च्या दरम्यान आहे, धकधक होते करू की नाही मेन्सचा अभ्यास, तसं तिथं होत असते. म्हणजे म्हणून आता जे चांगले स्कोर आलेले आहेत त्यांचे, सो त्यांनी आता अफाट अभ्यास करायचा आहे, जेणेकरून आपल्याला फक्त इंटरव्ह्यूचा कॉल येऊन उपयोगाचा नाही आहे, बरोबर. शेवटचा अटेम्प्ट आहे, डायरेक्ट सिलेक्शन झालं पाहिजे आणि ते 100% पॉसिबल आहे बरं का. पहिल्या अटेम्प्टमध्ये पण ते 100% पॉसिबल आहे. कसं आपण त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी करू, जेणेकरून चूक नाही झाली पाहिजे आपल्याकडनं. बघा आता पहिले 20 ते 25 दिवस जे आहे, आता मी तुम्हाला ऑलरेडी क्लिअर केलं की दिवसातले 12 ते 14 तास आणि हा अभ्यास आरामात होतो बरं का. त्यातल्या त्यात जर तुमच्यासोबत मेन्सची तयारी करणारे 1-2 सवंगडी असतील, आलं लक्षामध्ये, तर मग बेस्ट ऑफ द बेस्ट आहे. फक्त या ड्युरेशनमध्ये कोणी सहानुभूती दिली तर प्रेमात पडायचं नाही. फक्त माझा एका मित्राचा एक, आता तो RFO आहे, त्याचा एक सिव्हिअर प्रॉब्लेम होता मेन्समध्ये, दरवर्षी मेन्सच्या आधी तो प्रेमात पडायचा. म्हणजे सो त्याच्यामुळं फक्त असं करू नका की जेणेकरून तुम्ही अभ्यासापासून दूर जाल. पठ्ठ्यानी 9 मेन्स दिल्या, 9 मेन्स, एकही इंटरव्ह्यूचा कॉल नाही, 9 मेन्स. आता RFO आहे तो असो, पण मी सांगतोय तुम्हाला प्रत्येक मेन्सच्या आधी कार्यकर्ता प्रेमात पडायचा. म्हणजे तो प्रेमात नाही पडायचा आहे, भावनिक नाही व्हायचं आहे. ड्युरेशनमध्ये एक 12 ते 14 तास अभ्यास तुमचा 100% पाहिजेच या ड्युरेशन, म्हणजे या कालखंडामध्ये एवढा अभ्यास असलाच पाहिजे. त्याचं विभाजन कसं करायचं ते पण सांगतो मी तुम्हाला. 20 ते 25 दिवस सुरुवातीचे जे आहेत तो तुम्हाला HRD आणि मराठीचा अभ्यास करायचा आहे. आता अनेक लोक असे असतील की मराठी इंग्लिशचा अभ्यास तर आमचा झालेला आहे, तर तुम्ही याच्यापैकी एक विषय घेऊ शकता. इकडं जाऊ नका सध्या, इकडं सध्या नाही जायचं आहे तुम्हाला, जाऊ आपण पुढं, सध्या नाही जायचं आहे. जर तुम्ही म्हणताय मराठी इंग्लिश सर आम्ही कंबाईन करायचो, तेव्हा आमचं मराठी इंग्लिश किंवा मागच्या वर्षीच मराठी इंग्लिश चांगलं झालेलं आहे, सब्जेक्टिव्ह पण चांगला आहे, ऑब्जेक्टिव्ह पण चांगला आहे, मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये तुम्ही याच्या पॅरलली याच्यातला एखादा विषय घेऊ शकता. पण जुने असो नवीन असो, सुरुवात तुम्हाला HRD पासूनच करायची आहे, 150 मार्काचं, कारण ते हातातले मार्क आहे. स्कोरिंग सब्जेक्ट जे आहे तुमच्या 4 GS मध्ये हे 2च आहे, GS2 आणि GS3, आणि त्याच्याच घवघवीत यश संपादन करायचं आहे. लक्षामध्ये 20 ते 25 दिवस HRD प्लस मराठीचा अभ्यास तुम्ही करू शकता या ठिकाणी. आणि त्याच्या पुढचे 25 ते 30 दिवस हे HR प्लस इंग्लिशचा अभ्यास करू शकता. आता सर 20 ते 25 दिवस म्हटले म्हणजे जवळपास एका महिन्यातील 20 ते 25 दिवस, तर तुम्ही जेव्हा अभ्यासाला सुरुवात करता ना, तर मी किती म्हटलं 12-14 तास तुम्हाला थोडंसं रुळावरती यायला, बरोबर, कोपअप करायला थोडा वेळ लागतो. म्हणजे सवय लागलेली असते आईबाबांशी बोलण्याची किंवा एखाद्या प्रिय मैत्रिणींशी बोलायची किंवा टाइमपास करायची, त्यामुळे ही सवय जाण्यासाठी 1 महिना लागतो. तिथं हा गॅप तुम्हाला मिळतोय 5-10 दिवसाचा, जेणेकरून ह्याच्यावरती तुम्हाला मात करता आली पाहिजे. लक्षामध्ये म्हणजे इथं जर समजा दिवसाला कमी झाला अभ्यास वगैरे, तर इथं कोपअप झालं पाहिजे, म्हणून मी तुमच्यासाठी 5 ते 10 दिवस सोडलेले आहे. 5 ते 10 दिवस सोडणे म्हणजे मी जवळपास 60 ते 100 तास तुमच्यासाठी सोडतोय, जेणेकरून तुम्ही रुळावर आले पाहिजे. म्हणून तुम्हाला इथं तो टाईम आहे. पुढच्या महिन्यापासून तुम्हाला स्कोप नसणार, रुळावर येऊन जाल तुम्ही. 20 ते 25 दिवस HRD प्लस मराठीला भेटतात. येतं लक्षात. एवढ्या ड्युरेशनमध्ये हे 2 विषय
खतम झालेच पाहिजे तुमचे. कसे खतम करायचे ते पण सांगतो. आणि त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये 25 ते 30 दिवस, इथं 20 ते 25 म्हटलं, आता 25 ते 30 म्हणतोय, तुम्हाला HR आणि इंग्लिश करायचं आहे. सो हा जो ड्युरेशन आहे मी जास्त का बरं दिलेला आहे इथं, कारण आता तुम्ही कोपअप केलेला आहे, टाइमपास कोपअप केलेला आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये, तुम्हाला इंग्लिशला जास्त वेळ लागतो प्रिपेअर करायला. मराठी तुमचा भलेही 25 दिवसात 20 दिवसात होऊन जाईल प्रिपेअर, आरामात प्रिपेअर होतो बरोबर, पण इंग्लिशला वेळ लागतो म्हणून वेळ जास्त दिलेला आहे. पण तुलनेमध्ये HRDच्या HR लवकर होतो, प्रिपेअर लवकर होतो, म्हणजे हा पटपट होतो असं समजून चला. एका दिवसात एक चॅप्टर ह्याच्यातला कंप्लीट होतं. 15-16 चॅप्टर आहेत जवळपास ह्याच्यामध्ये, 15-16 दिवसामध्ये, आणि 1-2 चॅप्टरला जास्त वेळ लागला, 20 दिवसामध्ये कंप्लीट होऊन जातो हा विषय. मग इंग्रजीला चांगलं हे देता यावं तुम्हाला भर, म्हणून मी इथे ॲडजस्टमेंट केलेली आहे. आता अभ्यास करताना कसा करायचा, मी इथे HR मधले काही टॉपिक लिहून दिलेले आहेत तुम्हाला, जेणेकरून तुम्ही विसरले नाही पाहिजे. म्हणून अभ्यास कसा करायचा, मी तर रिव्हिजन म्हणत नाही आहे तुम्हाला, अभ्यास करण्याची पद्धतच ही असली पाहिजे तुमची. कसं ते तुम्हाला समजावून सांगतो. बघा, आता मानवी हक्कामध्ये पहिला जो टॉपिक आहे, HR मधला पहिला जो टॉपिक आहे तो मानवी हक्क प्रतिज्ञापत्र आहे. समजा आता मानवी हक्क प्रतिज्ञापत्राचा तुम्ही अभ्यास केला, अभ्यास कंप्लीट झाला बरोबर, त्याला लगेच रिव्हिजन देऊन द्यायची दुसऱ्या दिवशी. काल कंप्लीट झाला, काल एका दिवसातच कंप्लीट झाला, आज अभ्यासाला हात लावताना पहिली रिव्हिजन झाली. रिव्हिजन की मग बालविकास नावाचा टॉपिक हाती घ्यायचा. लक्षात, बालविकास हा टॉपिक कंप्लीट झाला की दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही अभ्यास करायला याल महिला विकासाचा, तेव्हा मानवी हक्क प्रतिज्ञापत्र आणि बालविकास याला एक रिव्हिजन देऊन द्यायची. लक्षात, जेव्हा महिला विकास तुम्ही कंप्लीट कराल, लक्षात, हे कंप्लीट झालं की त्याच्यात तिसऱ्या दिवशी ह्याला एक रिव्हिजन, बालविकासला एक रिव्हिजन, महिला विकासाला एक रिव्हिजन. युवक अभ्यास जेव्हा तुम्ही कंप्लीट कराल तेव्हा परत एकदा ह्याला एक रिव्हिजन, ह्याला एक रिव्हिजन, ह्याला एक रिव्हिजन, ह्याला एक रिव्हिजन. लक्षामध्ये हे असं. मग तुम्ही म्हणाल सर आता ह्याच्यातच सगळा वेळ जाईल मानवी हक्क प्रतिज्ञापत्र, तर प्रश्नाचं उत्तर आहे नाही. जर हा टॉपिक कंप्लीट करायला तुम्हाला 6 तास लागत असतील पोरांनो, आलं लक्षामध्ये, 6 तास लागत असतील, तर जेव्हा तुम्ही रिव्हिजन द्यायला येता तेव्हा ते अर्धा तासात रिव्हिजन होते तुमची. काही दिवसानंतर 15 मिनिट रिव्हिजन होते, काही दिवसांनी 10 मिनिटात, आणि काही दिवसानंतर पटापट 7-8 मिनिटात, पण ती रिव्हिजन झाली पाहिजे. का? कारण हा डेटा रिटेन करणं हे आपल्यासाठी चॅलेंजिंग आहे, फक्त अभ्यास करून उपयोग नाही आहे. डेटा रिटेन्शन पण महत्त्वाचं आहे. यामुळे तुम्हाला एक महत्त्वाची फॅक्ट कळते की अभ्यास करतानाच एवढा चांगला अभ्यास केला पाहिजे की रिव्हिजनला कमी वेळ लागेल मला, लक्षामध्ये. सो त्याच्यामुळं आपले म्हणजे अभ्यास करण्याची क्षमता पण ऑटोमॅटिक स्ट्रॉंग होऊन जाईल, म्हणजे इकडे तिकडे लक्ष जाणार नाही आपलं, कारण रिव्हिजनला वेळ लागते मग. आणि तो डाटा मगअप एवढ्यांदा होईल की मग परीक्षेत चुकणं आलेला प्रश्न इम्पॉसिबल, कारण आपल्याला इम्पॉसिबलच करायचं आहे की परीक्षेत प्रश्न आला तर चुकणं इम्पॉसिबल आहे. असं जर असेल तर तुमची पोस्ट नक्की आहे, म्हणजे पहिल्याच अटेम्प्टमध्ये नक्की आहे किंवा दुसऱ्या अटेम्प्टमध्येच नक्की आहे. मग याच्यासाठी तुम्हाला हे करावंच लागणार. म्हणजे मी तुम्हाला रिव्हिजन प्लॅन द्यायचं आहे बरं, कारण की हा अभ्यास प्लॅनच आहे. सो बनवलाच असा आहे आपण की ते एवढ्यांदा डोळ्याखालून गेलं पाहिजे की आपला प्रश्न चुकण्याच्या शक्यता 0%. आलं लक्षात. सिली मिस्टेक्स झाली जरी म्हटलं आपण तरी होणार नाही एवढ्यांदा जर हे. सो लिटरली आता UDHR आहे, म्हणजे युनायटेड नेशनचा जे डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट आहे, त्याचे 30 आर्टिकल्स आहेत बरोबर. 30 आर्टिकल पाठच असले पाहिजे. जोड्या लावामध्ये जवळपास दरवर्षी विचारतात ते. तर ते 30 आर्टिकल रोज येऊन जर तुम्ही असं डोळ्याखालून घालताय पटपट जर पहिल्या आर्टिकलमध्ये, दुसऱ्या आर्टिकल, तिसऱ्या आर्टिकलमध्ये हे, चौथ्या आर्टिकल ह्याच्यासाठी आरोग्यासाठी आहे, 5वा आर्टिकल ह्याच्यासाठी आहे, फॉर एक्झाम्पल सांगतो, आरोग्यासाठी नाही आहे, असं जर तुम्ही हे करताय. हां बरं ठीक आहे, कोणत्या दिवशी आलेलं आहे 10 डिसेंबर 1948 समजा म्हणतोय मी, मला आता ते मी सांगतोय तुम्हाला. हां मग या दिवशी हे जाहीर झालेलं आहे, मग त्याच्यासाठी कोणती परिषद होती, ही परिषद, असं जर पटपट केलं मग झालं कंप्लीट. मग पुढचं याला म्हणतात अभ्यास. आलं लक्षात. नाही तर मग थोडंसं येते सर, थोडंसं आठवत नाही, याला अभ्यास म्हणत नाही. मग अब झालं पाहिजे पूर्ण, पाठांतरच करायचं आहे, पाठांतराचाच गेम आहे म्हणजे पूर्ण. चला हे 2 विषय निपटले तुमचे. मग आता तुम्ही 3ऱ्या महिन्यात एंट्री मारताय. 2 महिने झाले तुमचे, आता तुम्ही 3ऱ्या महिन्यात एंट्री मारताय. आता हे तर मी सांगितलेलं आहे तुम्हाला 12 ते 14 तास अभ्यास, 5 ते 6 पहिल्या विषयाला वेळ द्यायचा, 5 ते 6 दुसऱ्या विषयाला वेळ द्यायचा, आणि रोज 2 तास तुम्हाला PYQ अनालिसिसला द्यायचे आहे. म्हणजे तुम्ही UDHR प्रिपेअर केला आहे किंवा प्रतिज्ञापत्र किंवा पहिला टॉपिक प्रिपेअर केला HR मधला, तर त्याचं क्वेश्चन पेपर अनालिसिस. आणि क्वेश्चन पेपर अनालिसिस करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, हे करत असताना 90% अशा गोष्टी असतील ज्या तुम्हाला अभ्यास केल्यानंतर ऑटोमॅटिक सुटतील, पण 10% गोष्टी अशा असतील की ज्या तुम्हाला सुटणार नाही. त्याच्या नोट्स बनवायच्या आहेत तुम्हाला. लक्षामध्ये त्याच्या नोट्स बनवायचे आहेत तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम. मी इथं लिहिलेलं आहे, शक्यतोवर तुम्हाला काय करायचं आहे, नोट्स बनवायच्या नाही आहे. शक्यतोवर नोट्स अशाच गोष्टीच्या बनवायच्या ज्या बिलकुल लक्षात राहत नाही. आता मगअप करत असताना बघा, एकावर दुसऱ्या गोष्टी अवलंबून आहे. मगअप करताना तुमच्या लक्षात येते की आपली गाडी काही ठिकाणी येऊन अडते.
म्हणजे नेमकं 25वा आर्टिकल आलं की आपली गाडी अडते, तर तुम्ही एक काम करू शकता, मग त्याचीच फक्त नोट्स बनवा, बाकी गोष्टीच्या नोट्स बनवत बसू नका, कारण वेळ नाही आहे आपल्याकडं. त्याच्यामुळे तुम्ही हायलाईट करणे, अंडरलाईन करणे, सो या ज्या गोष्टी आहेत तुमच्या हायलायटरचा वापर करणे, अंडरलाईन करणे, याचा जास्त वापर करा. मटेरियल लिमिटेड ठेवण्याचा प्रयत्न करा लक्षामध्ये. आणि PYQ ॲनालिसिस केल्यामुळं हे जे 10% प्रश्न आहे जे आउट ऑफ द नोट्स येत आहेत किंवा आउट ऑफ द बॉक्स जाऊन येत आहेत, त्यालाही तुमच्या रिव्हिजन्स पडत आहेत लक्षात. म्हणजे पुढं तुम्हाला त्याचा काय बेनिफिट होईल हे पण मी तुम्हाला समजावून सांगतोय. पुढे जाऊया. टॉपिक्सवरील PYQ आउट ऑफ द बॉक्स आहे ते रट्टा मारायला शिकायचं आहे, जे मी तुम्हाला आता सांगितलं. 10% हे भाग असतील, एक तर नोट्स किंवा रट्टा मारून टाकायचं, कारण सगळेच प्रश्न आपल्याला जमणार नाही आहे त्याच्यातले. मार्केटमध्ये टॉपिक वाईज बुक्स मिळतात, ते टॉपिक्स वाईज बुक तुम्हाला 2 गोष्टी करायच्या, जे टॉपिक्स वाईज मिळतात म्हणजे ते पण घ्या, म्हणजे तुम्हाला PYQ सोडवायला मदत होईल. आणि प्रत्येक विषयाचे GS1चे आत्तापर्यंत जेवढे पेपर झाले 14 पासनं 13 पासनं, तर त्याची स्पायरल बाइंडिंग बनवून घ्या लक्षात. GS2चे त्याची स्पायरल बाइंडिंग, त्याचं एक वेगळं महत्त्व आहे, ते पण समजावून सांगतो मी तुम्हाला, ते पण लागणार आहे. सध्या तुम्ही काय करा, जे रेडीमेड अवेलेबल आहे टॉपिक वाईज, बरोबर, ते पुस्तक चोरमोले पब्लिकेशन आहे, ज्ञानदीप आहे, असे चांगले चांगले पुण्यामधले पब्लिकेशन आहेत, ते पब्लिकेशनचे बुक्स तुम्ही परचेस करू शकता. कदाचित लोकसेवा पब्लिकेशनचं पण असेल पहा, तुम्हाला जे वाटते ते तुम्ही घेऊ शकता. आपल्याला त्याचं ॲनालिसिसशी घेणं देणं नाही आहे आता लोकांच्या, ते तर आपण स्वतः अभ्यास करणार आहे, तर त्यांच्या ॲनालिसिसवर आपण डिपेंड नाही आहे. आता तुम्हीच बॉस आहेत, तुमच्यापेक्षा हुशार कोणीच नाही आहे, एक लक्षात घ्या. मार्केटमधले हे पुस्तक बनवणारे लोकही नाही, शिक्षकही नाही, एक लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. तुमच्यापेक्षा आता हुशार कोणीच नाही आहे. तुम्ही हा जो अभ्यास करताय ना, एवढा अभ्यास कोणाचाच नाही आहे मार्केटमध्ये, लक्षात घ्या. त्याच्यामुळे ह्या लोकांच्या ॲनालिसिसवर डिपेंड राहायची गरज नाही. मग पुस्तक का गरबर घ्यायचे सर या लोकांचे, जर हे लोक एवढे हुशार नाही आहे तर? त्यांची पुस्तकं याच्यासाठी घ्यायचे की PYQ ॲनालिसिस, म्हणजे PYQ ॲनालिसिस म्हणजे तुम्हाला टॉपिक वाईज प्रश्न मिळाले पाहिजे. PYQ ॲनालिसिस म्हणजे टॉपिक वाईज तुम्हाला प्रश्न मिळाले पाहिजे, ती त्यांची मेहनत आहे त्याच्यावर. सो आपल्याला रेडीमेड हे एवढे पेपर झांबळत बसायला आपल्याकडे वेळ नाही आहे. म्हणून पुढे जाऊया आपण आता. पुढचा महिना म्हणजे 3रा महिना, हा 3rd मंथ चालू आहे आता आपला अभ्यासाचा. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पॉलिटी पार्ट 2 म्हणजेच गव्हर्नन्स, त्याला मी म्हणतो, ॲक्च्युली ती माझी चुकी आहे, त्याला गव्हर्नन्स म्हणायला नाही पाहिजे, तो कायदे पंचायत राजचा पोर्शन आहे, पण त्याला पॉलिटी 2 असं संबोधल्या जाते. म्हणजे आलं लक्षात, GS2 मधला पॉलिटी 2, त्याच्यामध्ये कायदे पण आहे, सगळंच आहे. म्हणून गव्हर्नन्स ऐवजी आता मी त्याला प्रॉपर शब्द वापरतो, पॉलिटी 2, ज्याला कायदे आणि गव्हर्नन्स पण त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. हा एक विषय प्रिपेअर करायचा आहे. आणि सोबत अर्थशास्त्र. का बरं सर अर्थशास्त्र? तुम्ही तर म्हटले होते की हे विषय ट्रेडिशनल आहे, ह्यांना अभ्यास करायची, याची आता सध्या गरज नाही आहे. मी याच्यासाठी हा सब्जेक्ट 3ऱ्या महिन्यात घेतो, कारण 2 महिने तुम्ही अननोन विषय वाचता. कदाचित मेंदूला नवीन सगळ्या गोष्टी असल्यामुळं फटीग येऊ शकतो, आणि त्याच्यात कायदे हा पोर्शन जो आहे ह्याच्यात खूप रट्टा मारावा लागतो तुम्हाला. म्हणजे पूर्ण मेन्सचे सब्जेक्टच आहो रट्टा मार आहे, संकल्पना फार कमी आहेत त्याच्यामध्ये. म्हणून एक सब्जेक्ट जो ट्रेडिशनल आहे फार महत्त्वाचा आहे, म्हणून तुम्हाला हा सब्जेक्ट म्हणजे थोडंसं बरं वाटेल तुम्हाला 3ऱ्या महिन्यामध्ये अभ्यास करताना, की चला ओळखीचं काहीतरी करतोय आपण परत प्रिपेअर. आता इथून पुढे सगळं ओळखीचंच असणार आहे. जे तुमच्यासाठी तुमच्या जीवनातला कष्टप्रद पार्ट होता तो पहिले 2 महिने आहे, तो आपण लगेच उरकून घेतला. सो पॉलिटी भाग 2, कायदे, गव्हर्नन्स, अर्थशास्त्र येते लक्षामध्ये. सो हे 2चं कॉम्बिनेशन चालू ठेवायचं. आणि आता तुम्हाला रोज 3 ते 4 तास रिझर्व ठेवायचे आहे. कशासाठी? रिव्हिजनसाठी. म्हणजे आधी जे सब्जेक्ट झालेले आहे, HRD, इंग्रजी विषय झालेला आहे, मराठी विषय झालेला आहे, सो त्याची रिव्हिजन येते लक्षामध्ये. त्यासाठी 3-4 तास तुम्हाला रिझर्व ठेवायचे डेली. आता 14 तासाचा शेड्यूल तयार झाला आहे तुमचा, त्यातले 10 तास ह्या 2 विषयांना, 5-5 तास आणि 4 तास रिव्हिजन, PYQ ॲनालिसिस येते लक्षामध्ये. आता वीकली तुम्हाला 2 ते 3 फुल स्ट्रेंथ पेपर 3ऱ्या महिन्यापासून द्यायला सुरुवात करायची आहे लक्षामध्ये. तर तुम्ही पॉसिबली आयोगाचेच पेपर घ्या फुल स्ट्रेंथ, किंवा टेस्ट सिरीज लावून टाका मस्तपैकी. पुण्यामधल्या काही अकॅडमीज टेस्ट सिरीज कंडक्ट करतात. मला पॉसिबल झालं, माझ्या टीमला जर पॉसिबल झालं, माझ्या टीमवाल्या पोट्ट्यांना भेटला पोस्ट मिळाल्या म्हणजे आता राज्यसेवेतून, ते पेपर काढतील का याच्या शक्यता कमी आहेत, बरोबर. पण तरीही जर समजा मला नवीन टीम सापडली ज्यांनी मेन्स दिलेले आहेत किंवा इंटरव्ह्यू दिलेले आहेत, किंवा जे पोस्ट होल्डर आहे त्यांनी जर म्हटलं सर थोडे आम्ही काढू शकतो, तर मी पॉसिबली एक तुमच्यासाठी टेस्ट सिरीज पण कंडक्ट करण्याचा प्रयत्न करेल. पण मी अश्युअर करू शकत नाही तुम्हाला सध्या ते. जर ज्यांनी कोणी कंडक्ट केली, बरोबर, आणि जर नसेलच, भीती वाटते 3ऱ्या महिन्यात कोणी कंडक्ट करेल की नाही, तर जुन्या भरपूर अकॅडमीजनी कंडक्ट केलेल्या आहे. ज्या पुण्यातल्या जुन्या झेरॉक्स आहे, तिथं जर त्यांना तुम्ही महाराष्ट्रभरातून कॉल जरी लावले, बरोबर, आणि म्हटलं मला पोस्टाने पाठवून द्या, त्यांच्या खात्यावर पैसे टाकले, तर ते लोक तुम्हाला घरी पाठवून देतील. पण ही 3ऱ्या महिन्यात लय महत्त्वाची गोष्ट आहे की 2 ते 3
येतं लक्षात. पेपर प्रत्येक पर वीक म्हणतोय मी तुमचा, हे पर वीक प्रत्येक आठवड्याला रिव्हिजन बरोबरच फुल स्ट्रेंथचे पेपर आता तुम्ही कव्हर केले 150. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. आपली सायकोलॉजी असते ती 100 प्रश्न सोडवण्याची आहे. म्हणजे आतापर्यंत कंबाईन दिली असेल, राज्यसेवा UPSC दिली असेल तर 100 क्वेश्चन सोडवण्याची सायकोलॉजी असते आपली. आणि त्यात राज्यसेवेत तर 2 तासात 100 क्वेश्चन सोडवण्याची सायकोलॉजी. इथं तुम्हाला 2 तासात 150 क्वेश्चन सोडवायचे आहे. माझा वैयक्तिक अनुभव सांगतो, 100व्या प्रश्नानंतर 110व्या प्रश्नानंतर तुमच्या मेंदूला फटीग येतो. मी तुम्हाला लिटरली सांगतो, मी एवढी घाण केलेली आहे पेपरमध्ये. रिमोट सेन्सिंग बरोबर, चांगला अभ्यास केलेला पोरगा, रिमोट सेन्सिंग, माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे, BTech इन केमिकल, रिमोट सेन्सिंग चांगला समजलेला. पण त्याच्यामध्ये जे लांब स्टेटमेंट असायचे, जिओ स्टेशनरी आणि जिओ सिंक्रोनसला कन्फ्यूज. बरं, संकल्पना क्लिअर नाही आहेत का? 100% क्लिअर आहे. येत्या लक्षामध्ये म्हणजे जे ऑर्बिटल्स असतात किंवा जे सॅटेलाइट्स असतात म्हणजे सगळं माहिती. पण ते एवढं जीवावर येतं तर वाचायच्या की काहीतरी जे वाटते आपल्याला ते मारून टाकायचं आणि मोकळं का. मेंदूला फटीग आलेला असतो 110व्या प्रश्नानंतर 120. त्याच्यामुळं सोपे प्रश्न पण आपण घाण करून टाकतो. नंतर आल्यावर एवढा पश्चाताप होतो. त्यात आपल्याला एका दिवसात 300 प्रश्न सोडवायचे. म्हणजे एका दिवसात 2 पेपर असतात. GS1 GS2 3 दिवसाचं असते ना. पहिल्या दिवशी मराठी इंग्लिश सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह, त्याच्यानंतर तुमचं GS1 GS2 GS3 GS4. मग त्याच्यामुळं 150 प्रश्न सोडवायची प्रॅक्टिस नसल्यास आपल्या मेंदूला फटीग. कारण आणि ही गोष्ट आताच कन्सिडर करायची आहे 3ऱ्या महिन्यापासून. आलं लक्षात. आपलं HRD झालेलं आहे, मराठी इंग्लिश झालेलं आहे, त्याचे फुल स्ट्रेंथ पेपर सोडवायला तुम्हाला सुरुवात करायची आहे 3ऱ्या महिन्यापासून. म्हणजे जेणेकरून मेंदूला फटीग नाही आला पाहिजे. आता हे तर मी 2-3च म्हणतोय आठवड्याला, ह्याची फ्रिक्वेन्सी हळूहळू वाढवत न्यायची आहे. आपल्याला नापास व्हायचंच नाही या वर्षी. येतं लक्षात. 1 घाव 2 तुकडे, ही एक्झाम तशीच तुटणारी आहे. पुढे जाऊया आपण. आता त्याचा पुढचा जो आहे, आता आपण 4थ्या महिन्यामध्ये आलेलो आहे. 4थ्या महिन्यामध्ये आता 4थ्या महिन्यामध्ये हे जे विषय आहेत तुमचे विज्ञान, तंत्रज्ञान आणि कृषी, हे तुम्ही हाती घेऊ शकता 4थ्या महिन्यामध्ये. आता याच्यातला हेवी विषय विज्ञान तंत्रज्ञान आहे. कृषी हा विषय हेवी नाही आहे. मी एवढा मूर्खपणा केला मित्रांनो, तुम्हाला सांगतो पहा. म्हणजे माहीत नसायचं, कोणी गाईड करायला नसायचं. आणि पहिल्यांदाच हा पॅटर्न आलेला होता 2013-14 मध्ये. मग जेव्हा मला कळालं तेव्हा पत्रलेखन पण करावं लागायचं आम्हाला. तर मी काय कुटाणा करावं माहिती आहे का मेन्सला. तर जेव्हा माझी मेन्स असायची, जे सब्जेक्टिव्ह लिखाण करावं लागते ना, तर त्यासाठी 100 मार्क आहे म्हणजे आता सध्या. तर लिखाण कौशल्य अडॉप्ट करण्यासाठी मी पुण्यात असताना जे सेनापती बापट रोडला मी राहायचो मॅरियट हॉटेलच्या पाठीमागं, सो तिथं माझी अभ्यासिका होती युनिक अकॅडमीची. तिथून मी जायचो युनिव्हर्सिटीत आणि जे युनिव्हर्सिटीतले तज्ज्ञ प्राध्यापक आहेत त्यांना भेटायला जायचं. ते 2-2, 3-3 तास मला कॅबिनच्या बाहेर बसून ठेवायचे. आतमध्ये मोबाईल बघत बसलेले असायचे आणि बाहेर मुद्दामून, म्हणजे ते प्राध्यापक आणि हे लोक जे आहे, माझी फार नकारात्मक भावना आहे या लोकांबद्दल. साला हे लोक विद्यार्थ्यांसाठी आहे लक्षात. पण त्यांना असं वाटते की बाबा आमच्यासाठी विद्यार्थी आहेत म्हणजे. आणि ते 3-3 तास, आणि मी 3-3 तास मूर्खासारखा बसायचो तिथं. आणि त्यांना गेल्यानंतर उगं फालतू असं करा तसं करा असे फालतू मला मार्गदर्शन करायचे. तर त्याच्यात काही दम नसायचा. पण माहीत काहीच नव्हतं, गायडन्स कोण करणार बाबा. रायटिंगचं आलं पाहिजे आपल्याला व्यवस्थित, म्हणून ह्या लोकांकडं. मग याच्यात टाइमपास खूप झाला माझा, दिवसाच्या दिवस वाया गेले. हे असं जर कोणी मला बनवून दिला असता प्लॅन तर मग तर गजबच झाला असता. म्हणजे मग एवढं सगळे हालत गंभीर असून एवढा मूर्खपणा करून पण आम्हाला इंटरव्ह्यूचे कॉल यायचे. म्हणजे इमॅजिन करा तुम्ही. म्हणजे जर चांगलं गायडन्स केलं असतं कोणी तर कुठंच राहिलं असतं म्हणजे. बरोबर. असो, आता ते काही जुनं बोलण्यात मिनिंग नाही आहे, आपल्याकडे वेळ पण नाही आहे तेवढा. आता आणखी एक सांगतो तुम्हाला. विज्ञान तंत्रज्ञान आणि कृषीच्या बाबतीत मी तुम्हाला समजावून सांगतो. सर 15 दिवस दिले, विज्ञान तंत्रज्ञान कृषी हे 2 विषय कोपअप होतील का आमचे? रोज 5-5 तास 15 दिवसात 75 तासात कृषी आणि विज्ञान तंत्रज्ञान. तर मी तुम्हाला विज्ञान तंत्रज्ञानाच्या बाबतीत, पहिले मी कृषीच्या बाबतीत सांगतो. खरंच कृषीचा खूप अभ्यास करायचा नाही. कृषीचा मोस्ट ऑफ द पार्ट मायक्रोन्यूट्रिएंट्स, मॅक्रोन्यूट्रिएंट्स हा पण ऑलरेडी विज्ञानात कव्हर केलेला असतो. त्यानंतर सॉईल वगैरे प्रोफाईल याचा मोस्ट ऑफ द पार्ट आपण जॉग्राफीमध्ये कव्हर केलेला असतो. आलं लक्षामध्ये. आणि जो इकॉनॉमिकल पोर्शन आहे कृषीचा हा पण नाबार्ड वगैरे इकॉनॉमिक्समध्ये अभ्यासलेला असतो. आता जवळपास ह्या 30 पैकी 15 ते 20 क्वेश्चन हे याच पार्टवर असतात. फक्त तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये जाऊन, जसं NCERTमध्ये ते ब्लॅक सॉईल, तांबडी मृदा, त्यासाठी व्हर्टिसॉल, इन्फिसॉल असे वेगवेगळे नावं आलेले आहेत, ते थोडेसे वाचावं लागतात. PYQ रेफर करावं लागतात. पण तुमचा 15 ते 20 क्वेश्चनचा तुम्हाला वेगळा अभ्यास करायची गरज नाही. तो तुमचा वेगवेगळ्या विषयात ऑलरेडी झाला असतो. आणि 10 क्वेश्चन हे तुमचे फक्त टेक्निकल असतात. लक्षात. त्यातले पण लॉजिकने मॅक्झिमम सुटतात पहा.
2-3च टॉपिक आहे. वॉटर मॅनेजमेंटमध्ये ते आहे ना, ते वनराई बंधारा, ते हे असतं ना, ते गॅबन बंधारा म्हणतात पहा त्याला, आणखी एक असते त्याच्यामध्ये नाला बंडिंग म्हणतात, त्याच्यात खोली किती असते, स्लोप किती असला पाहिजे, त्या गोष्टी थोड्याशा बघून घ्याव्या लागतात त्याच्यातल्या. सो त्याचा असा खूप अभ्यास करायची गरज नाही. आम्ही ते काट्यान पुस्तक घेऊन बसायचो एकदम, त्याच्यातले गणितं सोडवायचो, ॲग्रिकल्चरचे गणितं सोडवायचो काट्यांमध्ये असणारे. एवढा मूर्खपणा आमच्याकडनं, कारण गणितं येतात पा त्याच्यामध्ये 2-3 क्वेश्चन गणित. अरे जाऊ दे ना, गेले उडत ते 2-3 गणितं थोडी डिसाईड करणार आहे तुमचा मेरिट. चला त्या 3 मार्कामुळे इकडचे 30 मार्क आपले चालले जातात. बिलकुल फंद्यात पडायचं नाही. याच्यामध्ये विज्ञान तंत्रज्ञानामध्ये समजा असा एक विषय ज्याच्यात तुमचा 36चा आकडा आहे, विज्ञान आहे, द्या सोडून. 5 विषयाचा अभ्यास चांगला करा. त्याच्यामध्ये एनर्जी आहे, म्हणजे ऊर्जा नावाचा टॉपिक आहे, एकदम मार्क देणारा टॉपिक आहे, सोपा, शॉर्ट बट स्वीट आहे. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन, शॉर्ट बट स्वीट आहे. न्यूक्लिअर एनर्जी, शॉर्ट बट स्वीट आहे. बायोटेक्नॉलॉजी आणि कम्प्युटरच मोठा अवघड आहे. स्पेस पण सोपा आहे. मग जे सोपे आहेत त्याचे मार्क नाही गेले पाहिजे. 40 पैकी 20-25 मार्क आपल्याला गेन करता आले पाहिजे. सो ह्या अँगलने त्याचा अभ्यास करायचा. आता बायोटेक्नॉलॉजी पूर्ण सोडता येत नाही, त्याच्यावर जास्त क्वेश्चन येतात. मग काय करायचं, बायोटेक्नॉलॉजीचं टेक्नॉलॉजी जरी आलं नाही तुम्हाला तर सायन्स करून ठेवायचं. सायन्स म्हणजे काय, DNA, RNA, त्याच्यामध्ये फॉस्फेट ग्रुप कुठं असतात, जे आपण ऑलरेडी विज्ञानामध्ये अभ्यासलेलं आहे. सगळं आपण म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधला मॅक्झिमम पोर्शन आपला सायन्समध्ये झालेला आहे पोरांनो. न्यूक्लिअर एनर्जी, फिजन, फ्युजन तुम्ही केलेलं आहे. लक्षात. फक्त आता थोडंसं डिटेलमध्ये जाऊन की न्यूक्लिअर पॉलिसी काय होती भारताची, अणुभट्ट्या कोणकोणत्या आहे, अणुबॉम्बचं मेकॅनिझम काय, कसे अणुबॉम्ब आतापर्यंत टाकले, त्यांचे नावं कोणकोणते होते, भारताचा अणुप्रोग्राम काय, त्याच्या स्टेजेस असतात वेगवेगळ्या 3-4, मग त्या स्टेजेस त्याच्यावरच प्रश्न असतात परीक्षेमध्ये. बरोबर. 15 दिवस फक्त इतिहास भूगोलाला द्यायचे. हा तुमचा म्हणजे इतिहास भूगोल. आता तुम्हाला सांगतो, नवीन पोरं काय करतात, सिलेबस हातात घेतला की पहिलं असते इतिहास, आणि चला पहिला पूर्ण महिना ते इतिहासाचाच अभ्यास करण्यात घालवतात, कारण सिलेबस खूप वास्ट आहे. हा विषय इतिहास आणि भूगोल हा कास्ट बेनिफिट रेशोच्या बाबतीत वर्स्ट आहे, वर्स्ट. तुम्ही त्याला खूप डेडिकेटेडली त्याला जीव लावा, तुम्ही त्याच्यावर प्रेम करा. तुम्हाला तो इतरांपेक्षा मार्क जास्त देऊन जातो, पण फक्त 5. त्याच्यामुळे इतर विषयातलं 50 मार्काचं नुकसान होतंय. म्हणून फक्त आता याच्यात काय करायचं, जे तुमचं आता याच्यातलं मॅक्झिमम पोर्शन, सत्यशोधक समाज, ब्राह्मण समाज, थिओसॉफिकल सोसायटी, राजाराम मोहन रॉय, समाज सुधारक, हे सगळं प्रिलिममध्ये झालेलं असते. याच्यात काय करायचं अभ्यास म्हणजे जे प्रिलिममध्ये झालेलं नाही. फॉर एक्झाम्पल कृषक प्रजा पार्टी, हिंदू महासभेचं जरा आपण राजकारण व्यवस्थित अभ्यासलेलं नाही आहे, मुस्लिम राजकारण जरा आपण व्यवस्थित अभ्यासलेलं नाही आहे, ह्याच्यावरच मॅक्झिमम प्रश्न येतात त्याच्यामध्ये. लक्षामध्ये. किंवा युनियनिस्ट पार्टी आहे, किंवा याच्यात अजंठा एल्लोरा लेण्यांवरती क्वेश्चन असतात. याच्यात एक साहित्याचा पोर्शन आहे, महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसा. याच्यासाठी पण मी साहित्य सांगतो तुम्हाला कोणतं, टेलिग्राम चॅनलवरती कोणकोणतं. हे जे आहे लावणी, तमाशा, पोवाडा, एवढ्याचाच ह्या 15 दिवसात अभ्यास करायचा. लक्षात आहे. 15 दिवसात इतिहासाचा अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं, तर ह्याचा अभ्यास करायचा पा. म्हणजे शेवटचे 2-3 टॉपिक आहेत ना तुमचे, त्याचा चांगला अभ्यास करायचा. आणि अननोन जे आहे समजा, त्याचा अभ्यास करायचा. अननोन म्हणजे जसं कृषक प्रजा पार्टी, युनियनिस्ट पार्टी, बस जे केलेलं आहे प्रिलिम्समध्ये वर्तमानपत्र वगैरे, त्याचा डबल अभ्यास करायचा नाही, बिलकुल नाही करायचा. हे करत बसलो बाबा आणि पार त्या अँग्लो फ्रेंच वॉरपासून ओढत आणलं स्वातंत्र्यापर्यंत, आफ्टर इंडिपेंडन्स पण इंदिरा गांधी. भाई परवडत नाही, करू नका. 60च मार्काला येते. भूगोल जे केलंय ते रिवाईज करा, भारताचा, महाराष्ट्राचा, जगाचा. लय वेटेज देऊ नका या विषयाला, वेळ घालवू नका. ह्याच्यासाठी मार्गदर्शन आवश्यक असते बरं का. पुढे जाऊया आपण. आता ह्याच्यात 5-5 तास दिल्यानंतर जे उरलेले 4 तास आहे ते परत तुम्हाला रिव्हिजनला द्यायचे आहे. GS3, पॉलिटी 2, मराठी, इंग्लिश, ऑब्जेक्टिव्ह, ह्याचं रिव्हिजन आलं लक्षामध्ये, आणि क्वेश्चन सॉल्विंग कंटिन्यू ठेवायचं आहे. शेवटच्या महिन्यामध्ये आता 15 दिवस हे जे विषय आहे, कृषी, विज्ञान तंत्रज्ञान, मराठी, इंग्लिश, आलं लक्षात, हे याचं रिव्हिजन फुल लेंथ पेपर. पॉलिटी पण आलं त्याच्यामध्ये, कारण पॉलिटी हा विषय घेतला नाही आत्तापर्यंत आपण, आता घ्यायचा आहे तुम्हाला. बरोबर. कारण हा व्होलाटाईल आहे. पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स हे 2 व्होलाटाईल विषय आहे. ते शेवटच्या महिन्यामध्ये, शेवटच्या काळात रिवाईज झालेच पाहिजे. सो त्यामुळे पॉलिटी, कृषी याचा सगळा अभ्यास झालेला आहे. त्याला रिव्हिजन आणि फुल स्ट्रेंथ पेपर कधीपर्यंत द्यायचे, शेवटच्या आठवड्यापर्यंत. नॉट इन लास्ट वीक, म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला हे पेपर द्यायचे नाही आहेत. येतं लक्षामध्ये. 1 आठवडा शेवटच्या बिलकुल पेपर नाही. त्याच्या आधी 25 दिवस तुम्ही फुल स्ट्रेंथ पेपर सॉल्व्ह करणं, म्हणजे मेंदूला ती सवय लागली पाहिजे याच्यासाठी. आणि शेवटच्या 15 दिवसामध्ये HRD, पॉलिटी 2, व्होलाटाईल सब्जेक्ट, HRDच्या स्कीम वगैरे, अर्थशास्त्र. आता हे आहे तुमचं 5 महिन्याचं पूर्ण नियोजन.
जे असं आहे की अभेद्य आहे, याच्यात जर गडबड केली तुम्ही 5 महिन्यात तर तुम्ही बाहेर फेकल्या जाऊ शकता, अदरवाईज नाही. आणि काय करायचं माहिती आहे का, ह्या ज्या स्कीम्स असतात ना पोरांनो, ह्या लक्षात राहत नाही. तर मग काय करायचं माहिती आहे का, रोज पहिल्यांदा अभ्यास सुरू करायच्या आधी 5 योजना, 5 आयोग, त्याच्यामध्ये समित्या, कार्यगट आणि 5 संस्था पाठ करायच्या. जसं की आता तुम्हाला HRD मध्ये एक टॉपिक आहे, मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगतोय. HRD मध्ये एक टॉपिक आहे, त्याचं नाव आहे 2.11 आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक संघटना. आता तुम्ही जर डेली अभ्यास करतो म्हटलं, हा टॉपिक आला ना, हा तुमचा एका दिवसात प्रिपेअर होतच नाही, 2 दिवसात प्रिपेअर होत नाही. याच्यात पहा, ह्या संघटना आहेत सगळ्या, अंगटाड, UNDP, ICJ, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, ILO, असं हे एकदाच भस्कन होत नाही. ह्या रोज थोड्या थोड्या तोडायच्या असतात संघटना. त्याच्यानंतर महिला आयोग आहे, वेगवेगळे आयोग आहे, आंतरराष्ट्रीय आयोग आहे, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, तिच्या संस्था आहेत, वेगवेगळ्या समित्या आहेत, वेगवेगळ्या बसलेल्या आहे, इकॉनॉमिक्समधल्या वगैरे, त्या रोज 5 पाठ करायच्या आणि 5 योजना पाठ करायच्या. असं जर डेली केलं तर तुमचं अर्धर हे जे आहे HRD इकॉनॉमिक्समधलं वगैरे वगैरे ते तसंच निपटते. त्याच्यानंतर आणखी सिलेबस कसा मिनिमाइज करायचा ते पण मी तुम्हाला सांगतो. पहा, याच्यामध्ये सिलेबस कसा मिनिमाइज करायचा मी याच्या आधी सांगितलेलं आहे, परत मी एकदा तुम्हाला सांगतो. पहा बघा, सिलेबस मिनिमाइज कसा करायचा. आता बघा, हा HR नावाचा जो विषय आहे, ह्युमन राईट्स, सो त्याच्यामधला पहिला टॉपिक आहे मानव संसाधन विकास. पहिली तर गोष्ट आपण लक्षात घ्या, याच्यात पहिल्याच टॉपिकमधला मी म्हटलं होतं ना मगाशी, मोस्ट ऑफ द पोर्शन आपला प्रिलिम्समध्येच तयार झालेला असतो. कसा, तर याच्यामधलं लोकसंख्येवर रिलेटेड जास्त याच्यामध्ये पोर्शन आहे. तो आपला ऑलरेडी प्रिलिम्समध्ये लोकसंख्या धोरण 76चं 2000चं आपण प्रिलिम्समध्येच अभ्यासलेलं आहे. आकडे उकडे टॉपला असणारे, साक्षरतेत, बरोबर, तेच सगळे याच्यामध्ये आहे. महाराष्ट्रातली लोकसंख्या घनता प्रिलिममध्ये हेच त्याच्यामध्ये आहे. आता मला जे सांगायचं आहे तुम्हाला ते हे आहे की आता बघा, भारतातील लोकसंख्येची सद्यस्थिती, संख्यात्मक स्वरूप, आता हा पोर्शन महत्त्वाचा आहे. म्हणजे याचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे, जो ऑलरेडी प्रिलिम्समध्ये केलेला आहे. आकारमान, वृद्धी दर, वय, लिंग, ग्रामीण नागरी लोकसंख्या, मृत्यूदर, जन्मदर. आता गुणात्मक स्वरूप, शिक्षण, आरोग्य, मानवी निर्देशांक, लोकसंख्या धोरण, लोकसंख्या विस्फोट 2020 पर्यंत लोकसंख्येचे धोरण व नियोजन. आता इथपर्यंत तुम्हाला अभ्यास करावा लागणार, म्हणजे ह्या गोष्टींचा, म्हणजे लोकसंख्येचाच अभ्यास करायचा आहे. आता पहा, आधुनिक समाजातील मानवी संसाधनाचे महत्त्व व आवश्यकता, ह्याला कट मारून टाकायचा, याचा अभ्यास करायचा नसतो. याच्याशी रिलेटेड आलेले जे प्रश्न आहेत ते वेळेवर निपटवायचे असतात. मानव संसाधन फक्त काय आहे हे समजून घ्यायचं असते, ह्याचा अभ्यास होऊ शकत नाही. आणि याच्यावर थेरॉटिकल पोर्शन दिलेला जरी असेल एखाद्या पुस्तकामध्ये, तो प्रिपेअर करण्यात काहीच मिनिंग नाही आहे. तो मी वाचून जरी गेले तर तुम्हाला परीक्षेत काहीच उपयोग होणार नाही त्याचा. फक्त एकदा संकल्पना समजून घ्यायची आहे आणि वेळेवर होलिस्टिकली तो प्रश्न सोडवायचा आहे. आलं लक्षात. दुसरं, मानव संसाधनात अंतर्भूत असलेले विविध तत्वे आणि घटक कट मारून टाकायचा, काही विविध तत्वे आणि घटक नाही वगैरे वगैरे. त्याच्यानंतर भारतातील बेरोजगारीची समस्या, अशालाही समस्या आहे भारतामध्ये, हे काही करत बसायचं नाही. स्वरूप आणि प्रकार हे ऑलरेडी आपले प्रिपेअर असतात इकॉनॉमिक्समध्ये. भारतीय रोजगार क्षेत्रातील कल, विभिन्न उद्योग विभाग आणि क्षेत्रातील कुशल कामगाराची मागणी कट, याचा अभ्यास होत नसतो, बरोबर, याचा अभ्यास करायचाच नाही आहे. हां, आता बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाचे धोरण आणि विविध योजना, ह्या मात्र तुम्हाला पाठ कराव्या लागतात. म्हणजे जिथं जिथं फॅक्च्युअलिटी आणि पाठ करण्याची गरज आहे तोच पोर्शन फक्त प्रिपेअर करायचा आहे. असं जर तुम्ही करत गेले ना तर जवळपास तुमच्या पूर्ण ह्याच्यामधला, म्हणजे मी तुम्हाला इथं लिहून दिलेलं आहे ते, हे बघा, म्हणजे लक्षात ठेवा, जरी तुम्ही HRD गव्हर्नन्स सारखे नवीन विषय ॲग्रिकल्चर, सायन्स अँड टेक तयार करत असले तरी या विषयांमधील 30 ते 40% पोर्शन, जसं सायन्स अँड टेकमधलं सायन्स, ॲग्रिकल्चर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. HRD मधला मोस्ट ऑफ द पोर्शन हा आपला पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्रीमध्ये कव्हर झालेला आहे. तुम्ही म्हणाल कसं सर, तर HRD मध्ये शिक्षणाचा इतिहास आहे, तो ऑलरेडी इतिहासात आपण अभ्यासलेला आहे. मला सांगा, तुम्ही हे मेकॉलेचं शैक्षणिक धोरण शिकलेलेच आहे हिस्ट्रीमध्ये. सो त्यानंतर उड्स डिस्पॅच म्हणजे उड्सचा खलिता शिकलेले आहे, हंटर आयोग शिकलेले आहे, रॅले कमिशन, आता फक्त परफेक्ट करायचं आहे तुम्हाला ते. राधाकृष्णन आयोग आहे, कोठारी आयोग, त्याच्यावर तो प्रिलिम्सवर क्वेश्चन विचारला कोठारी आयोगावरती, हे फक्त आता थोडंसं डिटेलमध्ये करायचं आहे. म्हणून याच्यातला जो 30-40 पोर्शन आहे हा आपला ऑलरेडी प्रिलिम्समध्ये झालेला आहे. दिसायलाच फक्त ते भयानक दिसते. दुसरं, अनेक टॉपिक्स विविध GS मध्ये ओव्हरलॅप होतात. ते कसे होतात ते पण सांगतो मी तुम्हाला, लगेच सांगतो. आणि सिलेबसमधला अनेक भाग तयार करायची गरजच नसते. तर ह्याच्यावरती मी तुमच्याशी बोलतोय की सिलेबसमधला हा भाग, मग आता तयार कोणता करायचा सर, फोकस कशावर, हा पोर्शन जर तुम्ही कट करत गेले तर तुम्ही फोकस करू शकता ह्या संस्थांवर. UGC, एक मिनिट, सॉरी, UGC नावाची संस्था आहे, AICTE नावाची संस्था आहे, NCTE नावाची संस्था आहे, रुसा नावाची संस्था आहे, ITI नावाची संस्था आहे, NCVT, त्याच्यानंतर IMC. याच्यावर कन्फर्म प्रश्न असतो. प्रत्येक संस्थेवर 1-2 प्रश्न असतात.
म्हणजे ह्याच्यावर क्वेश्चन टाकताना आणि ह्याच्यावर आले, जो पोर्शन कट केला याच्यावर क्वेश्चन आले ना, तुम्ही वेळेवर निपटू शकता. त्याच्यासाठी वेगळा अभ्यास करायची गरज नाही. होलिस्टिक वेनी पण तुम्ही सोडवू शकता. आणि याचं मटेरियल पण म्हणजे आपल्याला अवेलेबल नसते, हे जे कॉमन पुस्तकं असतात त्याच्यामध्ये. सो त्याच्यामुळे हा पोर्शन करायचाच नसतो आपल्याला. लक्षात आणखी पण मी तुम्हाला दाखवतो पहा. म्हणजे याचा अर्थ आता सिलेबस तुम्हाला छोटा छोटा करत न्यायचा, बस काट मारत चालायचे आहेत त्याच्यावरती. आता तुम्हाला शिक्षणमध्ये सांगतो पहा. मानव संसाधन विकासाचे व सामाजिक बदलाचे साधन म्हणून शिक्षणाचा विचार, काही विचार करत बसायचा नाही. कट झाला हा पोर्शन. भारतातील पूर्व प्राथमिक उच्च शिक्षा, शिक्षण प्रणाली, शिक्षणाचे सार्वत्रिकरण, व्यावसायीकरण, दर्जावाढ, गळतीचे प्रमाण इत्यादी समस्या आणि प्रश्न. हे समस्या आणि प्रश्न काही करायचे नाहीये. लय समस्या आहे भारतामध्ये, लय प्रश्न आहे, कट करून टाकायचे. मुलींकरता शिक्षण कट करून टाकायचं. सामाजिक दृष्ट्या आर्थिक गरीब वर्ग, अधू अल्पसंख्याक, कौशल्य शोध इत्यादी. आता हे जे टॉपिक आहे मुलींसाठी शिक्षण, सामाजिक दृष्ट्या व आर्थिक दृष्ट्या गरीब वर्ग, अधू अल्पसंख्याक, कौशल्य शोध, हा पोर्शन तुमचा HR मध्ये ऑटोमॅटिक कव्हर होतो. स्पेशल टॉपिक आलेले आहेत त्याच्यावर. मग तुम्ही एक तर इथं तयार करा, नाही तर HR मध्ये तयार करा. ओव्हरलॅप होतो तो पोर्शन. आलं लक्षात? शासनाचे शैक्षणिक धोरण हे करावे लागतात. इथं तर दिलेले आहेत बघा ना, शासनाचे शैक्षणिक धोरण. त्यांचं म्हणणं आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019, शिक्षणाचा हक्क 2009, त्याच्यानंतर NIT, त्याच्यानंतर ITI, IM, त्याच्यानंतर राष्ट्रीय उच्च शिक्षण व संशोधन आयोग, राष्ट्रीय ज्ञान आयोग. हे शिक्षणावर जे आहे हे फोकस करायचे आहेत तुम्हाला. याच्यावर PhD करायची आहे तुम्हाला. बाकी याच्यातला हे जो आहे ना, औपचारिक अनौपचारिक प्रौढ शिक्षणाचा प्रसार विनिमय सहनियंत्रण करणाऱ्या शासकीय स्वयंसेवी संस्था, जसं आता ह्या स्वयंसेवी संस्था कराव्या लागतात तुम्हाला. म्हणजे युनिव्हर्सिटी आहे, IGNOU सारख्या संस्था आहेत पहा. ही अध्ययन जागतिकीकरण आणि खाजगीकरणाचा भारतीय शिक्षणावर परिणाम, काट मारून टाकायचं. आहे काय तयारी करणार आहे त्याच्यामध्ये? थेरॉटिकल पोर्शन आहे तो. ह्याच्यावर फोकसच नाही करायचं आपल्याला. आणि आलाच शिक्षणावर काय परिणाम झाला तर वेळेवर त्याचं डिसिजन घेता येते. आणि तुम्ही म्हणाल नाही सर याचा अभ्यास तर करावा लागेल, पण कुठून करणार आहे अभ्यास? नेटवरून सर्च कराल, डॉक्युमेंट डाउनलोड कराल, काय कराल म्हणजे? आणि करायला एवढा वेळ आहे का आपल्याकडं? मग लक्षात घ्या, याच्या फंद्यातच पडायचं नाही. वेळेवर डिसिजन घेऊनच हे प्रश्न सुटतात. याचा आता अभ्यास होत नाही. तुम्ही ह्याच्यावर PhD करा. राष्ट्रीय ज्ञान आयोग, राष्ट्रीय उच्च शिक्षण, हे चुकलं नाही पाहिजे. म्हणजे वर्षापासून तर त्याचे अध्यक्ष कोण, सॅम पित्रोदा, राष्ट्रीय ज्ञान आयोग आणला होता त्यांनी. पार पाठच असलं पाहिजे. यशपाल कोण होता वगैरे वगैरे पूर्ण पाठ असलं पाहिजे. तसंच याचं पण आहे. असं कट करत करत जो आहे, जो म्हणजे असं गप्पा छप्पा आहे, समस्या होत्या बाबा, मुलींच्या शिक्षणाच्या समस्या, बालकाच्या शिक्षणाच्या समस्या, भारतीय शिक्षणाच्या समस्या, त्याचं भारताच्या याच्यामध्ये महत्त्व, इकॉनॉमीमध्ये हे कट मारून टाकायचे. हे प्रिपेअरच करायचे नसतात. हे गप्पा छप्पा असतात फक्त. आता अनेक टॉपिक जे आहे तुम्हाला ओव्हरलॅप होताना, आता ग्रामीण विकास आहे. आता हा ग्रामीण विकास नावाचा टॉपिक हे जे आहे, पंचायत राज व्यवस्था सक्षमीकरण. आता ग्रामपंचायतीतील विकासाची भूमिका काट मारून टाकायचं ह्याला. असं हे कट करून टाकायचं. सक्षमीकरण, भूमिका, जमीन सुधारणा आणि विकास. याच्यात जमीन सुधारणा प्रिपेअर कराव्या लागतात, ज्या तुम्ही अर्थशास्त्रात ऑलरेडी प्रिपेअर केलेल्या असतात. बरोबर. शेती आणि शेतकरी कल्याण विषयक विविध योजना, त्यात आपण करतोच आहे इकॉनॉमिक्समध्ये. इथं प्रिपेअर करायची गरज पडत नाही आपल्याला. कार्यक्रम ग्रामीण विकास, ज्याच्यात मेन आलेला आहे बघा, ग्रामीण रोजगार योजना, ग्रामीण पाणी पुरवठा, ग्रामीण स्वच्छता, शेवटी जे आहे ना, नरेगा, मिशन अंत्योदय, ग्राम स्वराज्य, ह्याचा अभ्यास चांगला करायचा. पहिल्या 3 ओळीपेक्षा खालच्या 3 ओळींचा अभ्यास चांगला करायचा. ह्याचा अभ्यास करायचा म्हणजे नेमका कशाचा अभ्यास करायचा, तर त्या ह्या गोष्टींचा करायचा. तर बघा, मी तुम्हाला सांगतो, आणखी एक शॉर्टकट सांगतो. जर तुम्हाला माझ्यावरती थोडं प्रेशर होतं, म्हणजे की बाबा मागच्या वर्षी की बाबा तुम्ही घ्या HRD, तर मी खूप जास्त मेहनत घेतली HRD वरती आणि मोठ्या मुश्किलने एक कोर्स तयार केला HRDचा. त्यात फक्त आणि फक्त 30-32 लेक्चर आहेत. म्हणजे जवळपास 25-26 तासाचे लेक्चर आहे. ते एवढे भारी बनलेले आहे. त्याच्यात मी ते नॉर्मली आपण जे कंटेंट कॉपीराईटवालं असते ते आपण नॉन डाउनलोडेबल देतो, पण आता ते आपण डाउनलोडेबल देऊ विद्यार्थ्यांना. तुम्ही तो एक कोर्स आहे माझा ऑनलाईनवरती, ॲपवरती, तो डाउनलोड करा. तुम्हाला HRDसाठी मी गॅरंटी देतो की कुठलंच पुस्तक मी एक तर घेत नाही, आणि घेतलं तर एवढं भारी घेतो की तुम्हाला दुसरं काहीच वाचायची गरज नाही पडली पाहिजे. सो मी जेवढं शिकवतो आणि मी जेवढं त्या नोट्समध्ये दिलेलं आहे, फक्त तेवढं प्रिपेअर करा. 4-5 पुस्तकाचा इंटरनेटचा तो सार आहे. ते लेक्चर पाहिल्यावर तुमच्या ऑटोमॅटिक लक्षात येईल. म्हणजे बेस्ट लेक्चर आहेत पोरांनो HRDचे, बरं का. म्हणजे नाकावर टिचून सांगतोय मी तुम्हाला, कारण मी तेवढी मेहनत घेतलेली आहे. तसं मी घाईघाईत जर घेतो म्हटलं HRD दोन्ही घेऊ शकलो असतो. मी एकच घेतलं, पण लय परफेक्ट घेतलं माझ्या अकॅडमीमध्ये. तर तुम्ही ते HRDचे लेक्चर, आणि तुम्हाला ते लिहावं लागू नये म्हणून आम्ही ते आता शेवटचा अटेम्प्ट आहे म्हणून डाउनलोडेबल पण देतो. म्हणजे तुम्ही त्या फाईल डाउनलोड करून त्याच्या झेरॉक्स पण काढू शकता, किंवा मग मोबाईलमध्ये पण पाहू शकता. म्हणजे आणि लेक्चर ऐकल्यानंतर ते रिवाईज पण करू शकता.
पुढे जाऊया आपण. तसंच व्यावसायिक शिक्षणाचं पण आहे. आता याच्यामध्ये काय आहे, तसंच मानवी हक्क आणि प्रतिज्ञापत्र ह्याच्यातला मोस्ट ऑफ द पोर्शन इलिमिनेट होतं. आता ते मी काही करून दाखवत नाही, तुम्ही ते करायला सुरुवात करा. आता हा GS2 मधला शिक्षण पद्धती नावाचा टॉपिक आहे. तुम्ही HRD मध्ये जर शिक्षणाचा एवढा चांगला अभ्यास केला ना, तर ह्या HR मध्ये हे बालविकास, महिला विकास, युवकांचा विकास, ह्या प्रत्येकाचा विकास करत असताना आरोग्य आणि शिक्षणाचा विकास 100% येतो पहा इथं. लक्षात. पण हे दोन्ही टॉपिक जे आहे बालविकासमध्ये आरोग्य आणि शिक्षण हे ऑलरेडी आपले HRD मध्ये कव्हर झालेले असतात. मग हा बालविकास नावाचा टॉपिक फक्त 40% शिल्लक राहतो. आणि त्याचे जर बालविकासाचे लिगल ॲस्पेक्ट जर पॉस्को वगैरे कायदा अभ्यासला तर तुमचे गव्हर्नन्स मधला तो टॉपिक क्लिअर होऊन जातो. म्हणजे गव्हर्नन्समध्ये पण तो टॉपिक आहे बाललैंगिक अत्याचार वगैरे वगैरे. म्हणजे पहा सिलेबस भरपूर ओव्हरलॅप होतो. इथं तयार करा दुसरीकडे. आता GS2 मध्ये हा विषय शिक्षण पद्धती काहीच करायची गरज नाही अभ्यास. का? कारण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जवळपास तुमचा कुठं झालेला असतो, जवळपास म्हणतो 90% 80% HRD मध्ये झालेला असतो. कृषी प्रशासन आणि ग्रामीण व्यवस्थेमध्ये हरित क्रांती, धवल क्रांती त्याचा इकॉनॉमिक्समध्ये अभ्यास झालेला असतो. मला काय सांगायचं आहे, टॉपिक्स ओव्हरलॅप होतात. त्यामुळे तुम्हाला दुरून पाहिलं तर सिलेबस भयावह दिसतो. यार गव्हर्नन्समध्ये किती सारे टॉपिक आहे, 25-26. अरे पण 10व्या नंबरचा 16व्या नंबरचा मॅक्झिमम टॉपिक तर ओव्हरलॅप झालेले आहे. घाबरायची गरज नाही, ते ऑटोमॅटिक इलिमिनेट होत जातात. सो हे सगळं तुम्हाला त्याच्या माध्यमातून सांगायचं होतं. आता बस मी तुम्हाला जेवढं सांगायला पाहिजे, एक स्लाईड बहुतेक माझी अशी हुकल्यासारखं वाटायला मला, त्याच्यात काय आहे का बघू द्या मला. हां, फार महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, लक्षात घ्या. पहा म्हणजे बस जाता जाताच हे सांगायला पाहिजे होतं. सर्वात पहिली सूचना माझ्याकडून, जो मागच्या वर्षीचा पॅटर्न होता तो यावर्षी लागू होत नाही. म्हणजे काय, अनेक जण मागच्या वर्षी पाहतात कसे उत्तर दिले होते आयोगाने. बरं, अर्थशास्त्रामध्ये महाराष्ट्राची ग्रामीण आर्थिक पाहणी आणि भारताची आर्थिक पाहणी याच्यावरून जवळपास 30-40 क्वेश्चन विचारले. मग ते काय करतात, देतात अर्थव्यवस्थेचा सिलेबस सोडून आणि त्या आर्थिक पाहणीवरच PhD करतात. ह्या चुका आम्ही केलेल्या आहे. तेव्हा काय असायचं, इंडिया इयरबुक भेटत असते सेंट्रल गव्हर्नमेंटचं, बस त्याच्यावर PhD करत बसायची. कारण मागच्या वर्षी त्याच्यातून क्वेश्चन आले, यावर्षी क्वेश्चनच यायचे नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मागच्या वर्षी म्हणजे नॉर्मली मी तुम्हाला सांगतो, समजा मागच्या वर्षी HRD मध्ये मॅक्झिमम प्रश्नाची उत्तर ऑल ऑफ द अबव होते. तर मग आम्ही यावर्षी काय करायचो, ऑल ऑफ द अबव मारण्याचा प्रयत्न करायचो. आणि त्यावर्षी पूर्ण जवळपास 60-70 प्रश्न जे ऑल ऑफ द अबव मारलेले आहे किंवा 30-40 प्रश्न ऑल ऑफ द अबव मारले, त्यातले हार्डली 4-5 प्रश्नांची उत्तर ऑल ऑफ द अबव असायचे. 35 प्रश्न चुकून जायचे. गेला पेपर तुमचा. म्हणून एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये मागच्या वर्षी जो पॅटर्न होता आयोगाचा तो यावर्षी लागू होत नाही. मागच्या वर्षी जर आयोगाने असं केलं की लोगोवरती 10-12 क्वेश्चन विचारले, म्हणजे योग कर्म सुकौशल्यम AICTEचं ते हे असणार लोगो किंवा त्याचं हे, तर यावर्षी लोगोवर क्वेश्चन येणार पण एखादा येणार. आयोग या बाबतीत लय खतरनाक आहे म्हणजे. सो त्यामुळं ते तुम्हाला चकमा देतात आणि नवीन पोट्टे याच्यात फसतात. म्हणून मागच्या वर्षीचा पेपर पाहून यावर्षीचा अभ्यास करू नका. लक्षात, मागच्या वर्षीचा पॅटर्न यावर्षी रिपीट होण्याच्या शक्यता फार कमी असतात. दुसरं, एक गोष्ट सागर सरांची लक्षात ठेवा जी तुम्हाला परीक्षा पास करून देणार आहे, कॉमन मिनिमम स्टडी. आता इकॉनॉमिक्सचा मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. इकॉनॉमिक्सचा कॉमन मिनिमम स्टडी म्हणजे सिलेबसमध्ये जे दिलेलं आहे यातल्या मोस्ट ऑफ द गोष्टी तुम्हाला रंजन कोळंबे आणि देसले सरांच्या पुस्तकात मिळून जातात, आरामात मिळून जातात. तर तेवढ्याच गोष्टी तुम्हाला करायच्या आहे. अहो, मी असा पोरगा आहे ज्याने दत्त सुंदरम वाचून त्याच्या नोट्स काढलेल्या आहेत. कारण दत्त सुंदरममधून पेपर सेट व्हायचे. UPSCला तीच घाण केली आहे. मिश्रापुरी घेऊन बसायचो. आणि माझा मित्र आहे एक विक्की, तो माझ्यासोबत अभ्यास करायचा, विक्की खिराडे, आता इंडस्ट्रियल ऑफिसर आहे. तो म्हणायचा, अबे काय सांगत तू एवढं सगळं घेऊन बसतोय. म्हटलं तू काय केलेलं, रंजन कोळंबे जिंदाबाद म्हणायचा तो. मी म्हटलं यार हा रंजन कोळंबे वाचतोय, मी एवढं हे करतोय, मला वाटायचं जाऊ दे त्याचं, तो करत बसला आपला. तो पासही झाला, पोस्टही मिळाली त्याला क्लास 2. आता तो सहाय्यक संचालक म्हणून त्याची प्रमोशन पण झालं. म्हणजे मग ह्या पोरांनी काय केलेलं आहे, ह्याच्यावर चांगली पकड ठेवली. चला, आम्ही नवीन करण्याच्या ह्याच्यामध्ये जे हातचं आहे ते गमावून बसलो. माझं काय म्हणणं आहे, जे एकदम बारकावे आहे, हा मनरेगा तयार करतात, त्याची जी रोजगार हमी योजना, तर पार रोजगार हमी योजनेसाठी विसपागेने यावर्षी सजेस्ट केली होती, यावर्षी लागू झाली. यावर्षी त्याच्यासाठी व्यवसाय कर लागू करायला सुरुवात झाली. 1975ला व्यवसाय कर, 72-73 मध्ये योजना इम्प्लिमेंट. त्याच्या आधी प्रायोगिक तत्वावरती सांगली जिल्ह्यामध्ये कुठेतरी लागू केली होती विसपागे, जे विधानसभेचे अध्यक्ष होते. मग हे जे हे आहे आपल्या पुस्तकामध्ये, हे परफेक्ट करायचं. किंवा मग हा एक टॅक्स आणला होता सरकारने, समजा मालमत्ता कर आणला होता, नंतर कॅन्सल केला, तर कोणी सजेस्ट केला, कोणत्या वर्षी आला, कोणत्या वर्षी रद्द झाला,
कोणत्या वर्षी आयोगाने योजनेतर खर्च, नियोजनेतर खर्च, विकासेतर खर्च, पहिले विकासेतर खर्च होता, रद्द झाला 86-87ला, मग आला नियोजनेतर खर्च, तो रद्द झाला आणि आता योजनेतर खर्च आलेला आहे. 2010ला बसलेल्या रंगराजन समितीने सांगितलं ते नियोजनेतर खर्च रद्द करून टाका. परफेक्शन असलं पाहिजे याच्यामध्ये, अकराळ विक्राळ दुसरं काही करण्याच्या फंद्यात पडू नका. नंबर 1, कॉमन मिनिमम स्टडी परफेक्ट पाहिजे. PYQ अनालिसिस केल्यानंतर जे ऑड PYQ असते त्याच्यावर कमांड चांगली पाहिजे, कारण तो PYQ जर रिपीट झाला, लक्षात, जसं प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये तो घुग्गुसवाला PYQ रिपीट झाला, रत्नावली नागनंदा तो वाला रिपीट झालेला आहे. सो अनेक PYQ रिपीट होते त्याच्यामध्ये. चला ते नाही चुकले पाहिजे, ऑड PYQ. आणि न जमणाऱ्या प्रश्नांना प्रॉपर शब्द वापरतोय मी. आता इथं तुम्हाला लॉजिक्स आणि ट्रिक्समध्ये घाण करता येणार नाही, चुकता येणार नाही. लॉजिक्स आणि ट्रिक्स एवढं जर तुम्ही 90 to 95 ॲक्युरसीनं केलं, 10-5% मी सोडून देतोय, तर तुमची क्लास 1 पक्की आहे. आणि 70-80% ॲक्युरसीने केलं तर क्लास 2 पक्की आहे. आणि जर मस्ती केली आणि गडबड केली तर तुम्ही आउट ऑफ चालले जाल, म्हणजे बाहेर फेकल्या जाल स्पर्धेच्या. ते पण तितकंच खरं आहे. आणि हे करण्यासाठी तुम्हाला असे आगळे वेगळे कष्ट करण्याची गरज नाही आहे. कॉमन मिनिमम, डेटावरती भयानक होल्ड, ऑड गेलेले PYQ पाठच आहे मला. आणि तिसरं न जमणाऱ्या प्रश्नांसाठी मी लॉजिक्स आणि ट्रिक्स लावू शकतो. त्यासाठी मी यूट्यूबवर भयानक लेक्चर घेतलेले आहे. त्यासाठी एक स्पेशल वही करू शकता तुम्ही, बस. आणि मागच्या वर्षीवरून ह्या वर्षीचा पेपर मी जज करणार नाही. सागर सर आम्हाला बोललेले आहे, पुढच्याला ठेच मागचा शहाणा. एवढं केलं तर तुमची पोस्ट कन्फर्म आहे पोरांनो. आता याच्यात पण आणखी प्रत्येक विषयात काय मायक्रो ॲनालिसिस असते, काय असते, आता मी स्वतः त्याचा आणखी डिटेलमध्ये अभ्यास करतोय. जेवढं मला करता येईल आता तुम्हाला पास करून देण्यासाठी पुढच्या 4-5 महिन्यामध्ये. समजा मी ॲन्सर रायटिंगबद्दल तुम्हाला बोललो, ॲन्सर रायटिंग म्हणजे निबंध लेखन वगैरे, याच्याबद्दल मी जास्त बोललो नाही तुमच्याशी. मला जसं जसं पॉसिबल होते त्याच्यात काय हॅक्स असतात वगैरे वगैरे, काय पुट केलं म्हणजे इंग्रजीच्या पेपर चेकरला भारी वाटेल आणि तुम्हाला मार्क देईल, काय पुट केलं म्हणजे मराठीच्या पेपरवाल्याला मार्क देईल. किती सोपं असते हे, काय लिहू शकता तुम्ही. तुमच्याकडे तो कंटेंट आहे पण तुम्हाला माहीत नाही आहे, तुम्ही तो पुट करू शकता. वाटते तुम्हाला हलक्यामध्ये. मागच्या वर्षी फॉर एक्झाम्पल मागच्या वर्षी G20 वर एसे आला होता, पोरांना सुचत नव्हतं काय लिहावं. G20 वरती टेक्निकल लिहिला तर मार्क देत नाही, काय एकदम असंच लिहायचं डायरेक्ट. साने गुरुजीची कविता होती, बल सागर भारत हो विश्वार्थ शोभुनी राहो. येतं लक्षात, हे कंकन करी बांधियल, एक कविता लिहून टाकायची, भरघोस मार्क पडतात. आणि ते सगळ्यांनाच येत असते, बल सागर भारत हो. येतं लक्षामध्ये, हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांचे, चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. आणि त्याला मग G20शी कनेक्ट करायचं. असे हॅक्स असतात त्याच्यामध्ये छोट्या छोट्या. लक्षात, गप्पा चप्पाच आहे सगळ्या. सुशोभीकरण कसं करायचं, मला जेवढं जमतंय तेवढं मी गाईड करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये. आलं लक्षामध्ये. सो आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये मला लिहून नक्की कळवा. तुम्हाला आणखी माझ्याकडून काय काय एक्सपेक्टेशन आहे ते पण कळवा, म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये ते इन्क्लूड झालं पाहिजे. तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी खूप जास्त मॅटर करता. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.